याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा. सद्गुरुनाथ महाराज की जय. ज्यांच्या कृपेने मुखी नाम येते, शब्दे जयांच्या समाधान टिकते, या ब्रह्मचैतन्य दयानिधी दे, साष्टांगमी वंदे. सद्गुरुनाथ महाराज की जय. जानकी जीवनस्मरणे राम. कुंडली गवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आज या निमित्ताने दरवेळेला कुठला तरी भक्तीशी आपल्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेला प्रश्न, त्याच्यावर संतांचं म्हणणं काय हे बघायचा प्रयत्न करतो. तसं त्यांच्या कृपेने यावेळेला
जो एक जास्त व्यापक सगळ्यांच्या पातळीवर सगळ्यांना आपापल्या परीनं भेडसावणारा प्रश्न असतो तो भयाचा. कुठल्या तरी स्वरूपात भय वावरतो. ते कशाने निर्माण होतं, कसं निर्माण होतं, त्याला काय उपाय आहे. आणि ते नुसतं भय राहत नाही. भय दुःख उत्पन्न करतं, अशांती उत्पन्न करतं पुढे. हे जे सगळं आहे त्याच्यावर संतांचं बघायचं ते एवढ्यासाठी बघायचं की ते निर्भय असतात. पहिली गोष्ट निर्भयता, अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण आहे. आपण प्रवचन वाचतो, आपल्याला समोर वाक्य आलेलं असेल, अत्यंत निर्भय असतात. आता निर्भय असण्यासारखी परिस्थिती असते आपल्यासारख्या विचार केला तर असं नसतं त्यांच्याकडं. तसं आपण भयग्रस्त असू ज्या परिस्थितीमुळं, ज्या विचारामुळं, त्याच्यापेक्षा जास्त गंभीर परिस्थिती तिथं असते. तरीसुद्धा त्यांच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. तो का होत नाही आणि तो त्यांनी प्रवास कसा केला आहे ते कळावं. आपल्याकडे ज्या वेळेला सद्गुणांचा उल्लेख केलेला आहे त्यावेळेला अभयम सत्वसंशुद्धी पहिलं स्थान अभयाला दिलेलं आहे. तर त्या अर्थाने सुद्धा निर्भयता हा अगदी महत्त्वाचा गुण आहे जो सुरुवातीलाच ठेवलेला आहे अगदी, आणि शेवटी मग नम्रता जोडलेली आहे. तेव्हा त्याचं महत्त्व तेवढंच आहे की तिकडे परंपरेमध्ये सुद्धा गीतेत निर्भयतेला पहिलं स्थान दिलेलं आहे. अभयम सत्वसंशुद्धी आहे, तिथेसुद्धा तेच स्थान आहे. त्यामुळे या प्रश्नाचा विचार आपल्यासमोर असावा. निदान थोडक्यात जेवढा आपल्याला करता येईल तेवढा करूया. ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, 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 याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा. प्रश्न कुठलाही असला तरी त्याचं मूळ हे जसं संतांचे त्याच्यावरचा हा उपाय त्यांनी एका धृपदातच सांगितला. ज्याची खरी सेवा त्याच्या जीवाला भय. जीवाला म्हणजे एकूणच भय नाही, अगदी असं नाही की जीवाला भय आहे वगैरे. जीवाला भय नाही, त्या जीवाला भय नाही. भय ते कशाचंही असतं. आयुष्यभर माणसाच्या सोबत जर काय त्याला अगदी न चुकता साथ कोण देत असेल तर भय देतं. जागेपणी नाही, स्वप्नातसुद्धा देतं. आपण स्वप्नातही घाबरतोच. स्वप्नात आनंदात असतो पण त्याच्यापेक्षा घाबरण्याचे क्षणच जास्त असतात. काहीतरी अंगावर येते, काहीतरी घडते, विचित्र होते, ॲक्सिडेंट झाला, अमकं झालं, तमकं झालं. काही झालेलं नाही, काही नाही, पण तरीसुद्धा जिथे काही घडत नाही अशा अवस्थेतसुद्धा माणसाला भयाचा प्रश्न त्याच्याबरोबर असतो. तर हे ते त्यामुळे निर्माण होणारं दुःख, त्यामुळे निर्माण होणारे संबंधावरचे परिणाम, ह्या सगळ्यांचे आपल्याशी संबंध आहे. अगदी वैयक्तिक, आपल्या कुटुंबात, बाहेर, सगळीकडे. तर त्याला अर्थात एक नक्की आहे की हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याला त्या अर्थाच्या समजूतदारपणाची गरज आहे. समजूतदारपणा म्हणजे अशा अर्थाने की समजूतदारपणा आपल्याकडे व्यवहाराचा असतो, असावा म्हणजे. तर त्यात मूळ काय, तर ती गोष्ट मुळात त्याचं ज्ञान असलं पाहिजे. काय हे भय म्हणजे आहे. आता उदाहरणार्थ इथेही भक्ती म्हणजे आहे. त्याला त्यांनी म्हटलं की ज्याची खरी सेवा आहे. ज्याची सेवा म्हणजे भक्ती, जी आपल्याकडे भक्तीचे अर्थ सांगितले त्याच्यामध्ये सेवा हा एक अर्थ आहे. तर त्या अर्थाने ज्याची खऱ्या अर्थाची भक्ती आहे त्या जीवाला भय नाही. त्यांना स्वतःला वाटलेलं नाही त्यांची भक्ती खरी आहे, त्यामुळे त्यांना ते कधी वाटले नाही. आता यात त्यांना मूळ या भक्तीचा अर्थही कळला आहे. भय म्हणजे का तसं वावरतं याचाही अर्थ कळला आहे. कसं टाळता येईल किंवा कसं ते नाहीसं होतं, टाळायची काय नाही, भयापासून पळण्याचाच आपला प्रयत्न जास्त आहे. तर तसं काय करण्याची गरज नाही. भय समजून घेतलेलं असलं तर ते उरत नाही. आणि ते कशानं उरत नाही हे याच्यासाठी थोडं ज्ञान, थोडं कळून घेणं
आणि ते कळलेलं आपल्या अंमलात आणता येणं, त्याचा प्रयोग आहे शेवटी. पुन्हा आपण जसं उपासनेत कळलेलं आहे ते अंमलात आणायचा प्रयत्न करतो. म्हणजे कळलं, महत्त्व कळलं, सगळं कळलं. आता प्रत्यक्ष ते घ्यायचा प्रयत्न करतो. मग घेताना सातत्य टिकवायचा प्रयत्न करतो, मग ते वाढवायचा प्रयत्न करतो, मग त्याचा काय अनुभव येतो ते पाहतो. ही जशी प्रक्रिया आपली कुठल्याही उपासनेबद्दलची सुरू असते, तर त्यात जसं ते पुढे अंमलात आणणं आहे, तर तसंच हा भयाचा विषय आहे. आता कळलं, त्यांचा मार्ग कळला, त्यांनी कसं समजून घेतले, कसे पुढे गेलेत हे कळलं, तर आपल्यालाही तो लाभ होईल. मागणं जायचं असतं संतांच्या मागे. तर तसं त्यांच्या मागून गेलं की हे आपल्याला हाही लाभ होईल. बरं, टळतं म्हणावं तर हे टळत नाही आहे तसं. विद्यार्थी असला, तिन्ही विषय, त्या तिन्ही बाजू लक्षात घ्या. विद्यार्थ्याची बाजू आहे, त्याचा विषय आहे, त्याचा अभ्यास आहे. तिन्ही ठिकाणी त्याला भय आहे. विद्यार्थ्याला स्वतःला वैयक्तिक भय, त्याचा जो विषय आहे त्याचं भय, आणि तो अभ्यास करतो आहे त्याची एक भयच आहे की हा नीट होतो आहे की नाही कोणात ठाऊक, पुरेल की नाही कोणात ठाऊक, कमी पडेल की काय कोणात ठाऊक. सगळ्या ज्या त्रयी आहेत, कुठे आपण ऑफिसमध्ये काम करतो, आपल्या ह्या भाषेत सगळ्या त्रयी म्हणतात, तसं हे त्रयी आहे. ऑफिसला ऑफिसचं स्वतःचं त्याचं भय तिथे वावरतच असतं. ते एक स्ट्रक्चरच असतं एक प्रकारचं भयाचं. भयाचं स्वतःचं स्ट्रक्चर असतं, भय निर्माण करण्याचं पण स्ट्रक्चर असतं. हे आपल्याला माहिती आहे आता चांगलं. तर हे ऑफिसही भय निर्माण करतं, ते स्वतःही भयात वावरतं. कारण का, प्रॉफिटेबिलिटी लागेल की नाही, अमको होईल की नाही, दमको होईल की नाही, मार्केटमध्ये आपलं कुठे किती नंबरला राहू, काय राहू, ऑफिसला स्वतःचं पण. ऑफिसमध्ये आपण काम करत होतो, आपण भयात असतोच, म्हणजे आपल्याला आणि ते काय आपलं चुकतच नाही आपल्याला. बरं, जे काम करतो आहे त्याचं एक भय असतं परत, ह्यात काही चुकत नाही आहे ना, त्यातनं काय आणि घोटाळा झाला तर पुन्हा आपल्यापर्यंत येणार, पुन्हा ऑफिस, पुन्हा नोकरी, परत ते सगळं त्याचं सगळं आलं. इथे जे विषय येऊन गेले त्याला हे अगदी प्राथमिक त्याचं बाजू आहे. पुढची बाजू काय आहे, इथे ज्या अर्थाने पुढे त्यांनी याच्यामध्ये असं म्हटलं, करिता स्वामी सवेवाद अधिक आनंद असावा तो धर्म साहो जाते वर्मा, असं म्हटलं आहे. तर या अर्थाने आत्ता आपणही धर्माचरण अशा अर्थाचं, जो ज्याचं ज्या पद्धतीनं असेल तसा तो ते काही धर्म म्हणून समजून, त्याला धर्म असं समजून तो आचरण करीत असतो. आपण इथे म्हणून मला आठवलं म्हणून विनोबांचं मागे आपल्याला बोललो होतो. त्या मुलाला त्याने विचारलं की तू माणूस की जैन. त्या मुलाला पहिल्यांदा क्षणभर तो थांबलाच एकदम, म्हणून नाही मी माणूस. म्हणजे तिथेच कळतं लगेच. हेच त्यांनी काय म्हणून विचारलं असतं तर माणूस का हिंदू, माणूस का ख्रिश्चन, काय विचारलं असतं तरी उत्तर शेवटी पहिलं उत्तर माणूस म्हणून आलं असतं. पण ते विचार केल्यावर आला असतं. नुसतं धर्म विचारलं असतं काहीतरी लेबल लावून मोकळा झाला असता. तेव्हा आपणही काहीतरी लेबल लावून धर्माचा विचार करतो आहोत. आत्ता करतो आहोत, नाही करतच नाही. धर्म आहे तर त्या धर्माच्या सुद्धा आचरणामध्ये भय आहे परत, कारण हे चुकलं तर काय होईल. आता सीझनच आला. कुलधर्म कुलाचार, म्हणजे आता भयधर्म भयाचार आहे की काय असं वाटायला इतकी परिस्थिती आली. म्हणजे काय आता ते समजा नाही केलं, समजा आपल्या हातनं नीट झालं नाही किंवा केलं नाही किंवा काय अर्ध केलं किंवा कमी केलं, ते नवरात्र नाही का 9 दिवसाच्या ऐवजी 1 दिवसाच केलं, मग उठतं बसतं केलं, मग बसतंच केलं, मग उठतंच केलं, काय ते जे काय आपले पर्याय असतील, मग काय ते कल्पना एवढी. पण काही केलं तरी असं वाटतं की याच्यामुळं पुढं का होणार नाही ना. म्हणजे उद्या गाडीला ॲक्सिडेंट, परवा त्यांना इथं नोकरीत चढवतात, अमकं काय तरी, किंवा आपल्या मग काहीतरी कोणाला तरी, घरातल्या कोणाला तरी असं काय. त्यामुळे तिथे त्या धर्मात भय, त्यात पुन्हा काही वेळेला धर्मामध्ये सांगून ठेवलं असतं, हे नाही केलं तर ते पुन्हा तिकडं स्वर्ग नरकाचा भय तिकडे काढून ठेवलं असतं, नरकात झालं म्हणजे तर आणि काहीतरी होईल, असं करून तिकडे एक भयाचं परत. म्हणजे त्या धर्मात त्याच्यात भय. आपण आचरण करणार आहे, आपल्याला तर त्या भयातूनच आचरण करतो खरं सांगितलं नाही तर त्याचं त्याला राहायला सांगितलं निवांत तो राहील, त्याने करू नये असं नाही. पण खरा धर्म त्यांना काय अभिप्रेत आहे ते समजून मग करावं, याच्यासाठी त्यांच्याकडे जायचं. पण आत्ताच्या परिस्थितीत मात्र भयाने त्याचं जे आचरण आहे त्या आचरणात ते भय आहे. कारण समजा अगदी पूजा अर्चा असली, आपली सगळं यथासांग झालं म्हणजे बरं. समजा काय त्यात उपचार राहिला, काहीतरी राहिलं, सगळं झाल्यावर नंतर लक्षात येतं की गंध लावायचंच राहिलं. आता ह्यामुळं टेक्निकली काही अडचण नाही आपण पूजा तर केली सगळी, पण समजा ते राहिलं असलं काय लावायचं, काय अर्पण करायचं राहिलं, काय होतं सगळी पूजा वगैरे होती. सगळं झाल्यानंतर माणसं एकदम ते उठतात, सगळी उठल्यानंतर त्या तयारीत लक्ष जातं एकदम कोणातरी, अरे पंचामृत राहिलं, आता पंचामृत झालं, आता पंचामृत उलटं काय होतं, ती फुलं घातल्यावर आता पुन्हा पंचामृत स्नान कुठून घालं, काहीतरी जो ज्याचा विषय असेल तो. पण जे काही धर्माचरण त्याच्यात पुन्हा त्याला असं वाटतं एवढी सगळी पूजा केली, म्हणजे आचरण केलं आता त्या काय पूजेचं एक साधन त्या धर्माचं, तर ते त्यांनी घातलेलं, मग ते आचरण केलं, पण ते पंचामृत तिथंच राहिलं. मग आता ते उचलून ठेवायचं, एकतर कोणाच्या लक्षात आलं का, गुरुजी काय म्हणतील का,
त्यांनाही त्यांना भय असतं परत पुन्हा, की आपलं त्यांची सांगताना राहायला असलं पाहिजे ना. त्यांना भय असतं आपल्याकडनं राहील तर. मग काही नाही, मग आपलं ते ह्यानं घ्या फुलानं शिपळा आणि ते घेऊन टाका म्हणतात, प्रसाद म्हणून तीर्थ म्हणून घेऊन टाका. जे तेही त्या भयातनं मोकळे झाले, कोण असतील तर तसं भय वाटणारे तर ते मोकळे. आपण आचरणात ते राहिलं, ते आपल्यानंतर लक्षात आलं. फक्त आपल्या मनात धाकधूक असते, यांनी फुलांची शिपळा म्हणले, पण राहिलेलं ही गोष्ट काय आता चुकणार नाही. मग तिकडे हिशेब असलाच असतोच तो, पण असलाच तर त्यात समजा सापडलो तर काय करायचं. म्हणजे तिथे पुन्हा त्या आचरणाचं परत एकदा तिथे भय. बरं, हे ह्यात जे विषय आले तेवढ्यापुरतंच मी बोलतो की आता उदाहरणार्थ हे धर्माचं झालं. बरं, भक्तीचा विषय तर तिथे तर काही असं काही कोणी काही घालत नाही. भक्ती हा त्यांचं म्हणजे फार मोठी मळलेली राजमार्ग आहे, मळलेला राजमार्ग आहे, राजवाट आहे अगदी. म्हणजे तिथं काही प्रश्न नाही खरं सांगायचं तर. पण आत्ता जी भक्ती आहे त्याच्यामध्ये भक्तही थोडा घाबरूनच असतो. आपण स्वतःच भक्ती करतो आहे खरं सांगायचं ना तर मनापासून, आता नाम घेणारा सुद्धा म्हणतो घेतो आहे, पण पुढचं काय ते त्याला माहिती असतं की आतनं काय आपलं लक्ष इथं नाही आहे, आपल्या डोक्यात दुसरे विचार, याच्यानंतर काय होणार, ते कुठं जायचं आहे, काय होणार, ते वेळेत पोचणार का, अमुक होणार का, काम होणार का, किती गोष्टी त्याच्या डोक्यात. त्यामुळे भक्ताची अवस्था त्याला बरं त्याला असं वाटतं हे मी घेतो आहे भक्ती म्हणून, काय जे काय करतो आहे ते, काय यात्रा करू दे, काय करू दे, नाम घेऊ दे, काय असेल ते जे काय करत असेल त्यात पुन्हा त्याला एक भय वावरत असतं की मी जर समजा मी असं असताना मी काय ते भक्तीचं मार्ग चालतो आहे, काय यात्रा करेल, नाम घेईल, तर हा जो चालतो आहे ह्यात माझं लक्ष नसताना मी माळ ओढली, ती माळ संपल्यावर कळलं माळ झाली, तर मी काही त्यावेळेला जप केलेलं आहे. आता ही धरावी तरी आवड, नाही धरावी तरी नाही धरायची म्हटलं तर आता काय सांगावं, आपलंच ॲव्हरेज कमी पडणं. त्यामुळे एकदा वाटतं हे धरावं, एकदा असं वाटतं आपलं काही लक्ष नव्हतं, आपण तिसरीकडे बघत होतो. मग आता असं जर बघत होतं तर त्यावेळेची माळ आता धरावी का नाही धरावी, तर बरं मधल्या काळात जप चालू होतं का नाही हेही आपल्याला नक्की माहीत नाही. ते म्हणी लागला, आता ते मण्यावर केलं तर, नाहीतर आता तर वाटेत लागतच नाही काय, खट 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 एकदम 9,000 10,000 15,000 16,000 पळत असतं तिकडं. ते मशीनवर असल्यामुळे त्याला काय तसं काय मध्ये काय नाही आहे, आणि तितकं 5 डिजिट होईपर्यंत काय एवढं काय फार अडचण येत नाही मध्ये कुठे, एवढं काय होत नाही, त्यामुळं ती अडचण नाही. पण माळेवर आलं तर त्याला ती माणी लागला की ते रे बापरे हा मणी आला, आपण कुठं होतो कोणा ठोक त्या वेळेला, आता धरू का नको, म्हणजे तिकडे भय ओढावी, पुढची ती मणी ओढून ठेवावा का ही सोडून द्यावी, तर ते नुकसानाची भय. म्हणजे ते सुद्धा हो गेली ना, आता 3 मिनटं ती काय जे असेल 2 मिनटं ती गेलेली आहेत, मग ती घालवायची म्हटलं, बरं दुसरी 2 मिनटं द्यावी, एवढी का आपल्याकडे अडचण पडली आहे. पण आयुष्य किती मोलाचे आहे, आपल्याला केवढी कल्पना आहे त्याची. मुलाचे आयुष्य वेचून या जाय वगैरे सगळं आपल्याला पाठायचं ते. तर त्यामुळे तसं ते वेळ तो 2 मिनटं असा घालवणं बरोबर नाही. म्हणजे ह्यासाठी आता खरं सांगायचं, जर प्रामाणिक जर आहोत आपण, जर आपल्या माळ्यावर लक्ष नव्हतं, दिली सोडून समजा, 2 मिनटं गेली, दुसरी माळ केली, काय बिघडत नाही. पण असं वाटतं की ह्याच्यात वेळ जाईल, म्हणजे असंच जर उद्या असं प्रत्येक माळ्याला होऊ शकतं आपलं. आपल्याला माहीतच आहे किती माळानं असं होते कोणा ठोक, असं जर समजा उद्या काय झालंच, अशाच जर सोडायला लागल्या तर आपलं 5,000 होणार कधी असं. मग वाटतं की तिकडं कशावर तरी परिणाम होईल, स्वयंपाकावर होईल, धंद्यावर होईल, जायला येण्यावर होईल, कोणतरी येऊन बसलेलं असेल, वेळ दिलेली असेल, काहीतरी होईल तिकडे. त्यामुळे ती भीती तिकडे. बरं, ती जी काही भक्ती आहे तिचं ज्ञान म्हणावं तर त्याच्यात आपल्याला त्याचं ज्ञान म्हणून समजूतदारपणाचा जो पहिल्यांदा विषय अगदी सुरुवातीला बोलतो तो तेवढ्यासाठी की त्यातही नक्की आपल्याला त्याचं ज्ञान म्हणावं, तर भक्ती म्हणून त्या अर्थानं आपल्याला ते कळलेलं नाही. कोणीतरी म्हणतात कोणावर तरी विश्वास ठेवा, असं कोणीतरी सांगितलं म्हणून हा कोणीतरी विश्वास ठेवतो. तर एवढंच जर स्वरूप त्याचं असेल तर तीही अडचण आहे. म्हणजे तिथे आपल्याला जर व्यवस्थित ज्ञान नसताना आपण जर करत असलो, एखाद्या विषयात आपल्याला ज्ञान नाही आणि काहीतरी करायला गेलो, तर मग आपल्याला माहिती आहे की काय होतं. जे मूर्ती करायला जाणाऱ्याचं जसं एकाची करायला जातो आणि दुसऱ्याची होते ते आपल्याला माहितीच आता. तर तसं जे काय होतं तसं उद्या हे भक्तीचं ज्ञान नसलं तर काय झालं तर काय होईल. आणि जी भक्ती करतो आहे म्हणून ज्याला भक्ती म्हणायचं तिच्याविषयी पुन्हा एक भीती असते की ही भक्तीचं आपण करतो, पण आपल्याला त्याच्याबरोबर करणाऱ्याचं जरी भाव चांगला आहे ते ठीक आहे, अगदी गृहीत धरू असं की त्याच्या खरोखर त्याला भक्ती करायची, तरी ते नाव ठेवणारे लोक पुन्हा म्हणजे माळ जरी घेऊन बसलो तरी कोण बघत नाही ना, म्हणजे ज्यांना ते आवडत नाही त्यांनी बघितली म्हणजे पुन्हा त्याचे भय असतं परत. म्हणजे भक्तीतसुद्धा तिकडे पुन्हा एक भय आहेच. ती भय आणि भक्ती ही दोन्ही भजत दोन्ही ते एकंदरीत हे भकार काही खरं नाही. हा एका बाजूला खरं हे भक्ती आणि त्या बाजूला खरं भय, म्हणजे दोन्ही एका ठिकाणी कशी काय वावरतात काय कळत नाही, पण ती भक्तीतसुद्धा ती वावरू शकतात, एवढं भयाचा वावर आहे. समर्थांनी उगाच म्हटलेलं नाही, भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. आता ब्रह्मांडाच्या पलीकडे तर काय आपण राहत नाही, तेव्हा त्यात आपण आलोच, तेव्हा भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहेत. या अशा अर्थाने भय वावरतं ही गोष्ट खरी, पण हे कशाने वावरतं आता क्रमाने त्याच्या मुद्द्याने बघू. की एक तर आपल्याला या सगळ्याच्या बाबतीत म्हणजे आपण त्या अर्थाने
एक समजून घेऊ असं म्हणून त्याचा कधी विशेष अभ्यास केलेला नसल्यामुळे असेल तर त्याच्या मुळाशी अज्ञान वावरतं. नक्की माहीत नाही आहे ही माळ धरायची काय सोडायची, हा अभ्यास असा करायचा का तसा करायचा, केलेला बरोबर आहे किंवा नाही याची विशिष्ट खात्री नाही. म्हणजे त्याबद्दलचं अज्ञान आहे. त्या अज्ञान हा अंधारासारखा असतो. अंधारात भय वाटतं माणसाला. सर्वसाधारणपणे कुठल्याही माणसाला या अंधारामध्ये सहजपणे भय वाटतं. तर त्यामुळं तो तसा अंधार असल्यामुळं ह्या भयाचा वावर, भयाला अगदी जोडून जर काय असेल तर उदाहरणाला अंधारच असतो. तर तो अंधार असल्यामुळं आपल्याला जसं मनुष्य अंधारात चाच पडतो, बाहेर दिसतंय, मनुष्य बिंदास चालत जाणार, कारण तिथं प्रकाश आहे म्हणून. म्हणजे प्रकाश हे ज्ञानाचं प्रतीक आहे. त्यामुळे ज्ञान असलं की निर्भीडपणे आणि अगदी काहीही बाहेर परिस्थिती असू दे मनुष्य त्यातून जाईल. चिखल असो, पाणी असो, काय असो, नदी असो, त्याला ज्ञान आहे, दिसते. त्यामुळे तो त्याच्यातून जो मार्ग असेल त्यानुसार तो मार्ग चालेल. कारण ह्याचं आपण ओळखून घ्यावं की ते ज्ञान आहे. ज्ञान आहे म्हणजे प्रकाश आहे. साध्या भाषेमध्ये ते प्रकाश असल्यामुळं तिथं स्पष्ट जातं. इथे अंधार आहे आणि दिसत नाही आहे. जसं एखाद्या अंधाऱ्या खोलीत वाहो तशी अवस्था आहे. त्या अंधाऱ्या खोलीत जसं अंधार जर लाईट नाही आहे, खोलीत अंधार आहे, अडगळ आहे, काय आहे ते आहे सगळं. हे फार चांगलं उदाहरण याच्याबद्दल रामतीर्थ देत. रामतीर्थ काय म्हणायचे की मूळ प्रश्न नीट समजून घेतला तर तुम्हाला त्याचं उत्तर पण नीट समजेल. त्यांचा सिद्धांतच होता तो की ते गणितच मूळ त्यांचं आधार गणिताचा. त्यामुळे भूमिती गणित हे सगळे विषय त्यांचे अगदी खास आवडीचे. त्यांनी परमार्थसुद्धा कितीतरी या भाषेत मांडलेला आहे आणि आपण तो वाचलाही असेल. तर त्यांनी ह्याच्याबद्दल हे जे खोलीचं सांगितलं, खोलीच्या विषयी त्यांनी अगदी बरोबर सांगितलं. अंधारी खोली आहे, आपल्याला चाचपडतो, भीती वाटते, वर जे म्हटलं असं सगळ्या व्यवहारात भय वावरतं. तसं त्या खोलीत गेल्यावर अंधारी खोली आहे म्हणून माणसाला भय वावरतं. आता भय वाटतं म्हणून ते घालवायला समजा आपण आरडाओरडा केला, मुलांनीच केला पाहिजे असं काही नाही, आपण केला समजा, तर आरडाओरडा केला समजा, किंवा तिथे बाजूला पडलेली आपल्याला हाताला केरसुणी लागली म्हणून जोरजोराने केर काढला, त्यांनी दिलेले उदाहरण, ते केर काढला समजा, किंवा तिथली काठी घेतली जोरजोरात आपटली, किंवा आणखीन काय आपल्याला तिथे टेबल हाताला लागलं, जोरजोरात ते टेबल इकडून तिकडे सरकवलं, किंवा आणखीन काय आपल्याला दिसलेली गोष्ट एखादी काय अगदी बाजूला हाताशी दगड लागला, जोरात भिंतीवर मारला, या सगळ्यांनी खोलीतला अंधार जातो का? तो जर जात नसेल तर भय जाणार नाही. आणि ते भय घालवण्याचा मार्ग समजूतदारपणे आपण काढला पाहिजे. त्यासाठी एक छोटासा दिवा फक्त तेवढा आणला की सगळं दिसायला लागेल. त्या दगड मारण्याचा उपयोग नाही, झाडू मारण्याचा उपयोग नाही, केरसुणी मारण्याचा उपयोग नाही, काठीनं आपटण्याचा उपयोग नाही, काही नाही. आणि प्रपंचात आपलं जे चाललेलं असतं ते हे सगळं हे चाललेलं असतं. कुठे काठी मार, कुठे, हे प्रातिनिधिक आहे. त्यांनी सांगितलेलं ते माझ्या लक्षात आलं की त्यांना असं म्हणायचं आहे की त्यांना हे प्रातिनिधिकपणे म्हणायचं आहे. आम्ही जे उद्योग भय घालवण्याचे करतो आहोत इतर सगळे, ते सगळे उद्योग हे असे काठी आपटण्यासारखे आहेत, झाडू मारण्यासारखे आहेत, किंवा ह्या आत्ता टेबल आपटली, टेबल सरकवली, अमकं केला, आवाज केले, तसे आहेत हे. आणि हे भयाचं बघितलं असेल आपण, हे आवाज केल्याचं बरोबर आहे. त्यांनी सांगितलं ते की अनेक माणसांचं बघा, एकटी असली घरामध्ये, या घरात कोण नसलं, एरवी खरं एकटे पण माणसाला असं वाटतं की अगदी कावले कावले कावले. ती सगळी गावाला गेली की त्या दिवशी मात्र त्या ह्याच्यात बंगल्यात किंवा कुठे ते खोलीत राहायला असं वाटतं की काय होणार नाही ना, होणार काही नाही, तसं काय झालेलं नाही आहे, होणार नाही. सगळं माहिती आहे आपल्याला, इथे आपण अनेक वर्ष राहतो, सगळं खरं आहे, ती चांगली आहे, सगळं आहे, पण आपण एकटे आहोत, मग काय सांगता येत नाही. म्हणून मग त्या भय घालवण्यासाठी जर टी व्ही वगैरे असं काय जोरात लावून ठेवायचं, मोठ्याने स्पीकर वगैरे काय आपल्याकडे काय जर ह्याचे असतील तर ते टेप रेकॉर्डर मोठ्यानं लावून ठेवायचं, एवढ्या मोठ्यानं लावायचं की असं वाटलं पाहिजे घरात भरपूर जागा आहे आणि त्यांना पळवण्याचा आपला तो प्रयत्न आहे, म्हणजे आपली भय पळवण्याचा. आणि जर कोणी आलं तर त्याला असं वाटावं की खूप. मग अशा वेळेला काही काही लोक हे संवाद वगैरे असतात ना, अशा तऱ्हेचे त्याचे पण टेप मोठ्या मोठ्या लावतात. म्हणजे खूप माणसं आत आहेत आणि ती बोलत आहेत, म्हणजे कोणी येणार नाही, म्हणजे ते चोराचं भय जाईल. त्यामुळं असं हे सगळे हे काठ्या पडणं, टेबल सरकवण्याचं काय असं रामतीर्थ म्हणाले, आपण तेवढं लक्षात ठेवायला हरकत नाही. ते म्हणजे हा काही मार्ग नाही, ह्यानं भय दूर होणार नाही. कारण किती वेळ ते लावून बसणार, शेवटी 12 वाजणारच की, शेवटी आपल्या नाही 12 वाजणार घड्याळातले, तर ते 12 वाजले की 1 वाजता भय आहेच परत. त्यामुळे पुन्हा झोप लागणार नाही, परत ह्या कुशीवर त्या कुशीवर त्या कुशीवर त्या कुशीवर कुठं काय पडलं आहे, का आवाज होतो का, पाचोळा झालं, काहीतरी पडलं बाहेर, हे सगळं आहेच आपल्याला. म्हणजे हे जर असं राहणार असेल तर भय आपल्याबरोबर तसंच राहणार, कारण आपण मूळ उपाय भयाचं काही केला नाही. त्या अर्थाने अज्ञान आहे ते दूर केलं नाही,
ज्ञान जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माणसाला असंच भय वाटत होतं, म्हणून तो पळापळ करत राहतो. मग ती धार्मिक पळापळ करू दे, आध्यात्मिक करू दे, नाहीतर ते ऑफिससारखं ते इतर काहीतरी करू दे, नियम करू दे, काय त्याला करायचं ते करू दे. त्या मूळ प्रश्नाशी तो बरोबर गेलेला नाही, तो समजूतदारपणे त्यांनी लक्षात घेतलेलं नाही. तसं ज्यांचं आता मला सांगा, सत्पुरुष एकटे आहेत, कुठं फिरत आहेत, कुठं राहत आहेत, कुठं प्रवास करतायत, पायी ही आता मंडळी स्वामी महाराज वगैरे ही सगळी काय पायी फिरले, कोण कोण नाही, कुठं किती जंगलं केवढी, काय ओरडलं कोणीतरी तुम्हाला ओसुद्धा कोण म्हणणार नाही. अशा ठिकाणी शांतपणे त्यांचं काम चालू आहे. त्यांना कधीही ह्या भयाचा स्पर्श झाला नाही. हे कसं काय होऊ शकतं? म्हणजे हे होऊ शकतं हे नक्की आहे. त्यांच्याजवळ ज्ञान आहे, अजून काहीतरी आहे, त्यांच्याजवळ ज्ञान आहे व्यवस्थित या सगळ्या गोष्टीचं. त्यांच्याजवळ भक्ती आहे, ज्या अर्थाने खरी सेवा आहे तशी खरी भक्ती त्यांच्याकडे आहे. म्हणून त्यांना ह्या कुठल्या गोष्टींचं भय नाही. माणूस नाही याचं नाही, पैसा नाही याचं नाही, कोणी हाक मारायला देईल की नाही याचं नाही, काही नाही. ते बाजूबाजूला झाडं आहेत, काय जायची वाट दिसत नाही आहे, काही नाही. ह्या कशाचंही त्यांना भय नाही. आपण कित्येक लोकांच्या ह्या चरित्रात या सगळ्या गोष्टी बघितल्या असतील. तर हे त्या रामतीर्थांचं म्हणण्याचा मुद्दा, त्यांचा भावार्थ लक्षात घ्यावा की एक छोटा दिवा आणला तर त्या खोलीतला अंधार दूर होतो. तर हा छोटा दिवा म्हणजेच हे नाम किंवा भक्ती आहे, ती सेवा आहे, ती खरी भक्ती आहे. ती जर आलेली असेल तर माणसाला भय उरणार नाही. त्या खोलीत जसा अंधार उरत नाही आणि त्याच्यासाठी हे सगळं करण्यापेक्षा एक दिवा लावण्याची गरज असते. आणि तो त्या अर्थाने आपल्या आयुष्यात जर भय वावरत असेल तर भक्तीचा दिवा लावण्याची गरज आहे. तो ज्याने लावलेला आहे. आता इथे व्याख्या केली त्याची की ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. तर ज्याची खरी सेवा, ते सेवा म्हणण्याचं काय होतं हे त्यांनी आत्ता जे सांगितले ना, तसे मार्ग काढत असतो मनुष्य. दुःख दूर करायचे मार्ग काढतो, भय दूर करायचे मार्ग काढतो, ते वाटू नये म्हणून ते दुसरे काहीतरी जसं हे मोठे मोठे म्हटलं तसं त्यातच ह्या सगळ्या गोष्टीत मनुष्य संचय करतो. त्याला भविष्याचं भय आहे. साध्या भाषेत संचय केला तर त्याला काय वाटतं की आपल्याला काळजी उरणार नाही. आता कसं त्याच्यावरनं सांगता येणार की किती संचय केलं, कशी काळजी जाणार आणि कसल्या काय त्यावेळेला लागणार आणि काय लागणार नाही. वस्तूचे संचय करतो, वेळेला आपल्याला नडू नये, नडलं म्हणजे त्याचं भय वाटतं, म्हणून वेळेला नडू नये म्हणून वस्तूंचा संचय. मग ते ह्याच्यासाठी सगळ्यात अगदी प्राईम म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा संचय म्हणजे पैशाचा, की पैसा असला म्हणजे काहीही आपल्याला काळजीचं कारण नाही, भय नाही, कसलं काय नाही. काही परिस्थिती आली आपण तोंड देऊ शकू. काय परिस्थिती येणार आहे आणि त्याला तोंड द्यायला हा पैसा उपयोगी पडणार आहे, माणूस उपयोगी पडणार आहे, का देव उपयोगी पडणार आहे, नाम उपयोगी पडणार, का आपणच नसणार आहे तोंड द्यायला, का आपल्याला काही सुचत नाहीचं होणार आहे. ह्यातलं आपल्याला खरं सांगायचं तर काही माहीत नाही. पण तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की हा संचय असला व्यवस्थित म्हणजे सगळं होईल. मग त्यासाठी मग फ्लॅट घे, मग प्लॉट घे, मग जमीन घे, पैसा घे, सट्टा काय सत्ता काही तुम्ही काही म्हणा, त्या कशानेही अंतरंगातला अंधार काही दूर होत नाही. पुन्हा भय वावरतच राहतं. उद्या जमीन घेतली पण भाव पडले तर, चेअर घेतली भाव पडले तर, हे पुन्हा कायम भय. त्याच्याबरोबर भयाचा तो मार्ग हे काठी आपटण्यासारखं आहे. ही टेबलासारखं व्हायची आणि काठी आपटायची, ते जे बोललो होते तेवढ्यासाठीच बोललो की तसं केल्यासारखं आहे ना. हे जे काही ज्याच्यामुळे आपण सुरक्षित होऊ असं आपल्याला वाटतं, आपल्याला भय उरणार नाही असं वाटतं, ते सगळं हे काठी आपटण्यासारखं आहे. हे सगळं हे जे काय करतो आहे, गरज हा विषय ह्याच्यात कुठे येत नाही आहे. हा भय दूर करण्याचा प्रश्न आहे. राहायला माणसाला घर पाहिजे ते बरोबर आहे त्याचं, पण त्याच्यात ज्या पद्धतीनं सुरक्षित होण्याची त्याच्या डोक्यात आहे की असं असं मी घेऊन ठेवलं, असं असं इन्व्हेस्ट करून ठेवलं, असं केलं म्हणजे मग त्याचं त्यावेळेला तसं होणार आणि मग आपल्याला काही भय उरणार नाही. काही भविष्यात प्रसंग येऊ दे, आपण तोंडाला सामोरं जाऊ. सामोरं जाणार का नाही जागेवरून हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. का संकट आलेलं तरी आपल्याला कळणार आहे का नाही हे सुद्धा माहीत नाही. तेव्हा हे माहीत नाही आणि ते जे काय केलेलं आहे ते पुरणार का नाही. पण पुन्हा त्याच्यामागं कारण सारखी असुरक्षितता, संशय किंवा संदेह हा त्याच्याबद्दल कायम वावरतच असतो. माणसाला भय आहे. इथे घरातले माणसाला भय वाटतं, तिथे परिस्थितीत वाटणार नाही का, आणि उद्याचं किती भय असणार तो तर आपल्याला पूर्ण अज्ञात असलेला विषय. तेव्हा अज्ञाताचं भय तर सर्वात मोठं की काय पुढे होणार, वर्षांनी का होणार, 2 वर्षांनी का होणार, 10 वर्षांनी का होणार, असा विचार करत बसलं की नाही की हळूहळू मनुष्य खचून शेवटी चहा मागतो. म्हणजे आता थोड्या वेळानं देऊ आपण, पण तो शेवटी असं म्हणतो की आपण आपला चहा ताजा तावानं जरा पुन्हा, कारण हे विचार करायला लागले की जास्त वाटायला लागतं. आणखीन त्यात जरा वय जरा पुढे गेलं असतं तर फारच वाटतं. मग तरुणपणी जरा वाटलं तर लगेच मनुष्य किक मारून लगेच कुठेतरी जाऊन येतो. म्हणजे गाडी घेऊन हिंडायला जरा मित्राकडे जाऊन जरा गप्पा मारत असतो, म्हणजे ते सगळं जातं. पण हे त्याचे मार्ग नाहीत. मी जे सुरुवातीला म्हटलं की त्यांचं म्हणणं आपण समजून घ्यावं. हा जो अंधार आहे त्यामुळं भय आहे, तो अंधार घालवायला दिवा लागला पाहिजे. तो कसा असावा, कसा लावा हे सांगण्यासाठी हा अत्यंत छोटासा त्यांनी दिलेला अभंग आहे.
कारण ही असुरक्षितता घालवण्याचे आपले प्रयत्न त्यांना माहिती आहेत. उदाहरणार्थ मी आपल्याला आणखीन एक म्हणतो की अलीकडे ते अपार्टमेंट्स वगैरे फ्लॅट वगैरे ते एकदम सगळं आता ते सगळं पार म्हणजे आपल्या कल्पनेच्या पलीकडे आहेत ते. तर ते सगळं तिथे सगळं ते वातावरण असतं. मग ठराविकच एक 10 माणसं किंवा 12 माणसं असतात. मग ते काय पॉन्ड पाहिजे, ते पोहायला पाहिजे, ते बघायला उड्या मारायला पाहिजे, काय करायला पाहिजे, काय जे करायचं ते सगळे यंत्रणा केलेली असतात. मग त्याच्यामुळं काय होतं, फारच मोजकी माणसं असतात, बरीचशी बाहेर असतात, थोडीशी आत असतात. आतल्यांना भय, बाहेर गेल्यांना बाहेर भय, घरी जाईपर्यंत काय होते कोणा ठाऊक. म्हणून मग तिथं वॉचमन नेमतात. हे काठीआपटल्याचा प्रकार. तर हे वॉचमन नेम, मग त्याच्यासाठी एक वॉचमन. मग मला ते वॉचमन नेमतात ना त्यावेळेला, म्हणजे आता हा माझा वैयक्तिक मत आहे, म्हणजे त्याच्यावर आपण वॉचमन वगैरे काय नेमायचे ते कुठे नेमा असेल ते, तर ते तिथं ते बंदूकधारी त्याच्यासाठी नेमलेले असतात. ते अगदी बंदूकधारी वॉचमन. म्हणजे आता कुठलीही काळजी आपल्याला भय, अजिबात भीती बाळगायचं कारण आहे. आमच्या अपार्टमेंटला किंवा काय ती सिस्टीम सोसायटी काय आहे त्याला वॉचमन आहे. मला असं वाटतं की हे वॉचमन हे भय नाहीसं करण्याचा मार्ग, मला खरं तर वॉचमनचीच भीती वाटते खरं सांगायचं. खरं सांगायचं ना तुम्ही, नाही मी माझं वैयक्तिक मत म्हणून सांगतो. समजा वॉचमन नसता, हा आपलं मोकळ्या अंगाने मनुष्य, समजा अगदी चोर आहे अशी कल्पना करू, तरीसुद्धा तो मोकळ्या अंगाने आला असता, काय एखादी वस्तू घेऊन गेला असता, एवढं झालं असतं. आता हा जो बसला त्याच्या हातात बंदूक आहे, तो चोर आला तर फार तर लाठीपेटी काहीतरी घेऊन येईल, काय एखादी दुसरी बसेल नसेल बाई असेल, आणि प्रत्यक्ष काही तसं होत पण नाही. पण प्रत्यक्ष हे जे आपलं काल्पनिक भय आहे की काहीतरी होईल आणि हे जाईल, त्याच्यासाठी जो रखवालदार बसला आहे त्याच्या हातात आपण बंदूक ठेवली आहे. आणि पुन्हा त्याचं लक्ष, आता त्याचं लक्ष आपल्याकडे, त्याचं लक्ष ठेवणं हेच काम आहे. हा मनुष्य हा खरा तोच आहे की नाही, ह्या जे काय सोसायटीत माणसं राहतात ती त्यातलाच आहे की नाही, हे लक्ष ठेवणं सुद्धा त्याचंच काम आहे. ते लक्ष ठेवण्यात त्याला अंधारात समजा चुकून आपण नीट दिसलो नाही, आपलं मनात तिथे आपलं बोलतो तुमच्याबरोबर, पण लक्षात ठेवा की समजा त्याला आपण समजा भासलो असं की हे नव्हे, म्हणजे कोणतरी आहे. काय असतात आता भावंडसारखी दिसतात, बहिणीसारखी असतात, आमूसारखी असतात, म्हणजे लगेच काय गडबड नाही, काळजी करू नका. पण सांगितलं असं होऊ शकतं. एखाद्या वेळेला समजा आपल्याला ते हे नाहीत आणि हे बाहेरचे कोणतरी असं वाटलं त्याला, समजा त्या क्षणी त्याच्या हातात बंदूक आहे, त्याच्या हातात चोर असेल तर कोणतरी आले म्हणून पळून जाईल एक वेळ, पण वॉचमन पळून नाही जाणार, तो बंदूक राखणार. ती किती धोक्याची गोष्ट आहे खरं म्हणजे, नाही का. उलट्यावरून विचार केला आपण जर समजा, तर क्षणभर लक्षात येईल की वॉचमन ठेवणं म्हणजे आपण आणखीन धोका निर्माण करण्यासारखं, कारण त्याच्या हातात आणि पुन्हा शस्त्र आहे परत. बरं शेवटी असं आहे की तो माणूस आहे, शेवटी त्याला आपल्या हातात काहीतरी, आपण काहीतरी हातात काही वस्तू दुसरी ठेवली, आपण जसे दिसलो नाही तसं आपल्या हातातलं त्याला काय आहे त्याच्याविषयी त्याला जर नीट दिसलं नाही. समजा एक ती कल्पना करा की अशी अंधकारची संध्याकाळची याची वेळ आहे, एवढं माहिती की ज्या वेळेला असा संधिकाल असतो तर त्यावेळेला काही दिसत नाही, अशा वेळेला आहे, किंवा रात्रीच्या वेळेला आहे, लाईट कमी आहेत, अशा वेळेला आहे समजा. तर अशा वेळेला समजा त्याला तसं वाटलं, आणि अशा घटना झालेल्या आपल्याला माहिती आहे की तो मूळ जो खरा माणूस होता तोच त्याच्यात सापडला विनाकारण, कारण त्याला त्यावेळेला दिसलं तो जो रक्षण करणार तो जर माणूस असेल तर मला जे भय आहे ते त्याला नाही का. वॉचमन झाला म्हणजे त्याला भय नसतं असं काय आहे, तो स्वतःचा जीव, आता आपल्याला जीव वाचवण्याचं त्याला ठेवलं हे सगळं खरं आहे, पण त्याला समजा स्वतःच्या जीवाची भीती वाटली आणि हा जर चोर आहे आणि हा आता करतोय काहीतरी करण्याची शक्यता आहे असं त्याला वाटलं, तर त्याच बंदुकीनं तो मारण्याची शक्यता आहे दुसऱ्याला, तर त्याच्या हातात आपण ते शस्त्र ठेवलेलं आहे. त्यामुळे या यंत्रणेनं मनुष्य सुरक्षित होतो, हे ते काठी आपटणं टेबल आपटण्यासारखा प्रकार आहे. तेव्हा या यंत्रणेनं, कारण तो माणूस आहे पुन्हा, त्यामुळे त्याची जी माझ्या मनात भय वावरतो, जी माझी चूक होऊ शकते तीच त्याच्या मनात भय वावरू शकतं आणि त्याची चूक होऊ शकते. आपल्या कोणीच्याकडे काय वॉचमन असतील ते ठेवा, त्यांच्या नोकरीवर द्यायला नको. पण मी मुद्दा सांगितला आपल्याला की खरे मार्ग कुठले. खरे मार्ग आपण निर्भय असणं आहे. खरा मार्ग त्याला नेमून माझं भय दूर करणं हा नाही. हा म्हणजे आजही आपल्याला अगदी नक्की लक्षात असेल की काय काय घडलं, घटना घडल्या की जे आपल्याला संरक्षणासाठी, निर्भय होण्यासाठी नेमलं आपण, तेच आपल्याला आज नाहीसं करून गेलं. हे घटना काय इतिहासात नवीन आहेत का आपल्याला. मग मला सांगा, मग त्यावेळेला ते आपलं ते आपण जे निर्भयतेनं वावरणार म्हणून जे काही सुरक्षा व्यवस्था वगैरे जे म्हणतात अलीकडे, तर ती माणसंच शेवटी सुरक्षा व्यवस्था म्हणजे शेवटी जे माणसाचं माझं होऊ शकतं तेच त्याचं होऊ शकतं, तेच आणि कोणाचं होऊ शकतं. तेव्हा भय नाहीसं करण्याचे मार्ग हे नव्हेत. भय नाहीसं निर्भय होण्याचं निर्भय व्हायला पाहिजे यात शंकाच नाही, कारण निर्भय झालेल्या माणसाकडूनच जगात सर्वात चांगलं कार्य होऊ शकतं. ज्या प्रमाणात भय कमी त्या प्रमाणात कार्य होतं. जितका निर्भय मनुष्य तितकं त्याच्या हातनं काम चांगलं होईल. अर्थात यात आपण त्याची बैठक गृहीत धरलेली आहे की तो सत्प्रवृत्त आहे असं गृहीत धरलेलं आहे. तर सत्प्रवृत्तीतलं सर्वात जास्त कार्य कोण करू शकेल, जे सत्पुरुषांनी केलं ते, की ते सर्वात जास्त कार्य करू शकतील, कारण ते निर्भय आहेत. त्यामुळे त्यांना याची काळजी नाही. आपल्याला ह्या सगळ्या बाजूनी इतक्या भयाच्या सुरक्षिततेच्या आपण जे मार्ग काढलेले आहेत सगळे,
मनुष्य एक त्याला जंगलात रस्ता चुकला. आता घनदाट जंगलात रस्ता चुकल्यानंतर म्हणजे कसे आपण जे काढलेले मार्ग आहेत त्याचं काय होतं ते जसं ह्या कठ्यापटणीचं आहे तसं जंगलात तो मनुष्य घनदाट जंगलात त्याचा मार्ग चुकला, त्याला दिशा लक्षात येईना आणि त्यामुळे चुकल्यावर तो घाबरून, आता चुकल्यावर आणखीन घाबरतो मनुष्य. रस्ता असला तर निदान त्याला वाटतं हा कुठेतरी नेईल, म्हणजे ते सुद्धा एक भयाच्यावरचा मार्गच असतो त्याच्या दृष्टीनं की हा रस्ता निदान चुकीच्या गावाला काही ना पण नेईल. तो जो रस्ता चुकला आणि जंगलात जर सापडला तसा तो जंगलात सापडल्याबरोबर तो आणखीन घाबरला आणि आवाज यायला लागले मोठमोठे, त्यामुळे त्याला जास्त भीती वाटली आणि म्हणून तो त्या जंगलातून जाताना तो पळत जाताना त्याने असा विचार केला की कुठेतरी जाऊन लपलं पाहिजे आपल्याला. आधी इथं काय शॉपद आहेत काय आहेत आपल्याला कल्पना नाही. तिथं त्याला बाजूला गुहा दिसली म्हणून तो म्हणला एक गुहेत आश्रय घेऊ. तो गुहेत आश्रय घेतल्यावर त्या लक्षात आलं की हे समोर बसलेले आहेत व्याघ्रराज. आपण सुरक्षितपणासाठी कुठं प्रवेश केला आहे हे त्याच्या आत गेल्यावर लक्षात आलं. तेव्हा आता फक्त शुद्धीवर राहायला एवढंच राहू शकलं, बाकी पुढचं काहीही नाही. आता ह्याच्या पुढं इथून ह्याच्यापासून आता काय करता येईल हे पण सांगता येण्यासारखं नाही. असं ज्या माणसाचं झालं तशी आपली अवस्था आहे. आपण जे म्हणून शोधायला जाऊ, जे आपण सुरक्षितेचे मार्ग काढू ते या पद्धतीचे आहेत. ते अशा तऱ्हेचे जसं मॅनमेड वस्तू असतात तसे ह्या मॅनमेड हे शेवटी मार्ग आहेत ना, हे माणसाने शोधलेले मार्ग आहेत. त्यामुळे ते असे राहतात. संतांनी मार्ग घालून दिलेत, देवानी मार्ग घालून दिला आहे. तो ज्याचा हा दिवा लागलेला आहे त्याला याचं भय नाही. परिस्थितीचं किती प्रकारचं भय माणसाला, परिस्थितीचं भय, माणसांचं भय, नातेवाईकांचं भय, किती प्रकार. मी ह्याच्यापासून अगदी शाळेच्या अभ्यासापासून त्या पार भक्तीपर्यंत सगळीकडे भय. आणि ह्याच्यामध्ये हे जे मूळ आहे त्याचं खरं त्याला हे लक्षात येत नाही की अरे ह्याच्यापेक्षा आपल्या अंतरंगात नामाचा दिवा असला, भक्तीची निष्ठा असली तर ती निष्ठाच तो देवा पुरेसा आहे. परिस्थिती काही असो, ते जागे आहेत ना. म्हणजे जे भाऊसाहेबांचं वगैरे त्यांनी ज्या यांना अंतरंगातल्या निष्ठेनं सगळं सोडून दिलं त्याच्या, ते आहेत ना, महाराज आहेत ना, एवढ्यावरच जगायचे. त्यांचं ते आपण जर हे वाचलं आत्मवृत्त किंवा या गोष्टी वाचल्या तर आपल्याला लक्षात येईल की किती सहजपणे त्यांनी त्या म्हणजे जे आपल्याला एरवी आता आपण शिक्षण घेतो, नोकरी नाही लागली माणसाला एक चिंता राहते, भय राहते, नाही लागली तर काय नाही, लागली तर टिकेल का नाही, ती कंपनी टिकेल का नाही, अलीकडे ती चिंता करावी लागते. नुसती कंपनीत नोकरी लागली एवढ्यावर होत नाही, कंपनीच मोड राहील का नाही ही पण एक भय निर्माण झाली. त्यामुळं किती प्रकारच्या भयाना मनुष्य सामोरा जातो आहे हा. पण यात जर त्याच्या ठिकाणी आता त्यांनासुद्धा त्या काळात इथं माळशिरसला पाठवलं, याला पाठवलं. महाराजांनी सांगितलं तू काळजी करू नको, तुझं जे शिक्षण आहे तुझं त्या शिक्षणाच्या सहाय्याने तुझ्या आयुष्यामध्ये तुझं कल्याण होईल, तुला नोकरीची काळजी करावी लागणार नाही. आता हे सांगितलं, हे ज्या वयात सांगितलं म्हणजे त्यांचं 9 साली लग्न झालं, 13 साली महाराज गेले स्वतः. जे सांगणारे होते त्यांनी देह ठेवला, तो देह ठेवला तरी यांना त्याची काळजी वाटली नाही की मला त्यांनी शब्द दिला आहे आणि त्याचं काय होणार पुढे. कारण आज तसा विचार केला तर त्यावेळेला त्यांच्या हातात नोकरी नव्हतीच. जे काही प्रयत्न केले होते ते सगळे त्यापुरते झाले आणि ते तिथं सोडून द्यावे लागले. म्हणजे व्यवसायाच्या दृष्टीने प्रयत्न करून बघितलं, नोकरीला पाठवून बघितलं, हे जे काय वर्षभर ते कसं तरी चालायचं. महाराजांनी सांगितलं एवढ्यावर राहायचं, पण त्यांना भय नाही वाटलं कधी तसं की असं आहे. महाराज असताना सांगितलं एक वेळ ठीक आहे, नसताना पुढे काय होईल याचा माणसाला किती भय वाटेल. तर त्यांना त्याचं काही भय वाटलं नाही. ही सगळे 13 साली हे ध्येय ठेवल्यानंतर त्यानंतरच्या काळात 17 साली त्यांना ओळखीनं त्या मिलिटरी अकाउंट्समध्ये नोकरी लागली. आपल्याला माहिती असेल की 17 साली त्यांना नोकरी लागली. 17 सालची जी नोकरी लागली ते म्हणले की केवळ निष्ठेवर इतका काळ शांतपणे नामस्मरण करीत होतो आणि रोजचं काम करत होतो. बाकी यातलं व्यवहाराच्या दृष्टीनं मला खरोखर म्हणजे अस्वस्थ असावं, भयभीत असावं असंच वातावरण होतं. पण तशा वातावरणात मला कधी भय वाटलं नाही. महाराजांनी आजपर्यंत आपल्याला अजून आपण अर्धी भाकरी खातोय, अजून ती अडचण नाही. आपल्या वडिलांची आपल्यापेक्षा जास्त मोठी निष्ठा आहे, ते निश्चिंत आहेत. असं असूनसुद्धा महाराज स्वतः नाहीत तरी गोंधळत. त्यांना राहायला सांगितलं, राहायचं म्हणजे ते राहिले. 12 वर्ष राहायला सांगितलं, 12 वर्ष राहिले. त्यांनी त्या सांगितलं की याच्यात त्यांच्यावर स्वतःवर जीवावरचं आजारपण येऊनसुद्धा ते हलायला तयार नाहीत. एवढं निष्ठा आपल्यासमोर आहे, आपण काळजी करायचं काय कारण आहे. त्यांनी अजिबात काळजी केली नाही आणि ती 17 साली नोकरी लागली. ती नोकरी लागली ते पुढे 6 वर्ष ही नोकरीत कायम नव्हते ते. आज मला सांगा 6 वर्ष नोकरीत एखादा कायम नसेल तर त्याच्या चित्ताची काय अवस्था रोज होईल. वर्ष 6 महिने, वर्ष ठीक आहे, 2 वर्ष, पण 2 वर्षांतरी माणसाला कुठेतरी अस्वस्थ होईल की बाबा काय होईल पुढे. हे करतोय खरं, इकडे वय वाढत जाईल, तिकडे डिबा होईल, आमक होईल, तमक होईल. किती माणसाच्या मनात, त्यांच्या मनात काय, ते कशानं त्यांना जमलं असं मला म्हणायचं. हे यांना जमलं कसं. 6 वर्ष ज्या नोकरीत कायम नाही त्या मिलिटरी अकाउंट्समध्ये कसे लोक हे वावरू शकले. याच्यासाठी आपण जे उपाय त्यांनी अवलंबले ते यात पाहतोय ते त्यासाठी.
ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा. करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद, करिता स्वामी सवेवाद अधिक अधिक आनंद, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा. असावा तो धर्म मग साहो जाते वर्म, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा. त्यांनी मार्ग काढले. त्यांच्या दृष्टीनं मार्ग कोणता की खरी सेवा म्हणजे काय याची आपल्याला कल्पना असेल. सेवा ही भक्ती, भक्तीचे आपल्याला सर्व अर्थ माहिती आहेत. तरीसुद्धा परत आपण एका ओळीत पाहू. भावाने भक्ती होते, भावभक्ती. भक्तीच्या ज्या व्याख्या केल्यात त्याच्यात ज्याच्याकडे भाव आहे तो भक्तीच आहे. नुसत्या भावाने सुद्धा काम झालेले लोक आहेत. भावभक्ती. भजनम भक्ती ही चालूच आहे. भजनम भक्ती ही तीही भक्तीच आहे. भंजनम भक्ती ही ती पण आहे. ते कारण काही गोष्टी ज्या तुम्हाला आघात करून पुढे गेल्याशिवाय भगवंतापर्यंत जाताच येत नाही. वाटेत जर दगड आला तर फोडून पुढे जाईन या अर्थाने भंजन मी करेनच. भंजन ते इतरांचे या बाबतीतही आहे की विकारांच्या बाबतीत आहे, आड येणाऱ्या बाबतीत आहे. भगवंताच्या जे आड येईल ते मी दूर करेन, हे भंजनम आहे सगळं. तर त्याही बाबतीत माझी भंजनम भक्ती ही अशी पण आहे. आणि भजसेवाया सेवेने भक्ती आहे. तेव्हा ज्या अर्थाने जितकी शुद्ध, जितकी चांगली, जितकी समजून, जितकी मनापासून मनुष्य सेवा करेल तर त्याही मार्गाने आणि सेवेचाही खरा अर्थ असावा, खरा भक्तीचा अर्थ आपल्याला समजलेला असावा. म्हणजे मग पुढे आपल्याला यात जाता येईल. काय होतं, भक्तीचा अर्थ नाही कळला तर आता आपलं सध्या हे चालूच आहे, विचार चालूच आहे, सध्या वाचन चालूच आहे. त्यातही अभंग येऊन गेला आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, त्याची मती बोधकायचा. अज्ञानाची भक्ती झाली म्हणजे तिथे पुन्हा अज्ञान आहे. जे भक्तीतलं सुरुवातीला अज्ञान सांगितलं ते जे बोलत ते हे अज्ञान आहे. की अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती, त्याची मती बोधकायचा. त्याच्या ठिकाणी कसं हे त्याला समजेल की ही भक्ती त्याच्यासाठी नाही आहे. भक्ती ही निर्भय होण्यासाठी आहे. भक्ती ही भगवंताच्या भावासाठी आहे. त्याचे माझी मैत्र मनाचं असावं, त्यांनी माझ्या सतत स्मरणात माझं त्याचं स्मरण असावं, आमचा संबंध पक्का होत राहावा, दृढ होत राहावा. महाराजांचा असू दे, स्वामींचा असू दे, काय आपल्या गुरुदेवांचा असू दे, कोणाचाही किंवा भगवंताचा. इथे विठ्ठलाचा त्यांनी थेट म्हटलं आहे विठ्ठलाचा. स्वामी सवे करिता स्वामी सवेवाद अधिकाधिक आनंद. तर तो कसा चालत जावा तर त्याच्यासाठी भक्ती, खरी भक्तीची आपल्याला नीट कल्पना असावी की ती काय आहे. ती अज्ञानाची झाली म्हणजे मग इच्छिती संपत्ती, त्याची मती बोधकायचं. हे तुकोबांचं का, हेही तुकोबांचं म्हणणं आहे. अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. तर त्यांनी मुद्दमच हे अज्ञानाने भक्ती केली तर काय होईल किंवा ती कशी, अज्ञानाची भक्ती कोणती, कशी ओळखावी याच्यासाठी सांगितली. इच्छिती संपत्ती त्या अर्थाने नाही. भगवंताला साकडं तर कोणी घालत, मूल शेवटी आईला हाक मारतं. त्या अर्थाने कसल्याही संकटाला, प्रापंचिक असो नाही तर आणि संपत्ती असो नाही काय असो, त्याला पोटा पाण्यासाठी त्यांनी भगवंताला जरूर हाक मारावी, त्याबद्दल प्रश्न नाही. पण तो त्यासाठी जर भक्ती करत असेल तर तो डॉक्टर बदलल्यासारखं बदलत राहील. कारण इथे काही काम झालं, पॉवरफुल दिसत नाही आहे, दुसरे गुरु करूया. पॉवरफुल दिसत नाही, तिसरे, हे पॉवरफुल दिसत नाही, या देवाला जाऊया, ह्या देवात काय पॉवरफुल दिसत नाही, तिकडे जाऊया. कारण त्याचं काम मूळ त्यांच्याशी काही संबंध नाहीच आहे. तो नक्की कशासाठी हे करतो आहे, ह्या वस्तू आहेत शेवटी. त्याची त्यांना मर्यादा आहेत. त्या कधीतरी संपणार. त्या कशाला मागतात. त्यांनी जे तुमचं होणार तेच मागा ना सरळ.
वस्तू कशासाठी पाहिजे तर गरज भागण्यासाठी. गरज भागली म्हणजे काय होणार? आनंद होणार. मग आनंदच देत आहेत सरळ. तो गाणं सरळ त्यांचं तुकाराम महाराजांनी अज्ञानाची भक्ती काय म्हटलं तर तुम्ही सरळ आनंद मागा, समाधान मागा, मला समाधानात ठेव. ही खरी भक्ती. मला समाधानात ठेव म्हटल्यानंतर मला समाधानात राहण्यासाठी जे लागणार ते देणं भाग आलं. फार मागणं तसं खूप ह्याचं आहे. हे केला सूक्ष्माचा व्यवहार, अपार बुद्धीचे सागर केला सूक्ष्माचा व्यवहार. हा अपार बुद्धीचा व्यवहार आहे. हा काही साधा व्यवहार नाही. ज्यांना समाधान, म्हणून महाराज म्हणले तुला देवाने भेटलाच तर राम भेटला काय कोण म्हणलं, काय 2 शब्दात माग म्हटलं तर काय मागितलं. म्हणजे खरोखर कठीणच आहे प्रश्न. उत्तरपाठ आहे आपल्याला, पण तरीसुद्धा प्रश्न कठीण आहे, एवढं लक्षात ठेवा. 2च शब्दात सांगायचं मला काय पाहिजे ते, तर ते काय मागणार. आता काय प्रपंच परमार्थ म्हणावं एकदम, पण असं पुढे द्यायचं म्हणायचं ते क्रियापद राहिलं की मी. त्यामुळे काय मागायचं म्हटल्यानंतर काय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ते म्हणले नाही सांगता येत, ठीक समाधान दे, एवढं किती बरोबर सांग. आता भक्तीत काय मागावं तर खऱ्या भक्तीमध्ये समाधान दे एवढं मागावं. मला सांगा आजपर्यंत प्रपंचातल्या एवढ्या वस्तू गोळा केल्या लोकांनी, काय कमी केल्या नाहीत. आजपर्यंत जितके प्रकार म्हणून प्रपंचाचे आपण पाहिले असतील, अजूनही किती पाहिले असतील किंवा नसतील जे घडून पाहायला मिळतील, त्यात ते सगळं मागून तिथं ते कधी पूर्ण झालंच नाही आणि त्याचं समाधानही कधी झालं नाही. काहीतरी तिला ते ह्याच्यात आहेच, प्रपंचात आहेच, व्यवहारात आहेच, माणसांच्यात आहेच, कुठेही जा, परिस्थितीत आहे, जागेत आहे, कशात जाल तिथे सगळीकडे त्याच्यात ते झालं की कशात तरी ते कमी पडतं. तर त्यापेक्षा कमी पूर्णतेचा स्वभाव समाधान आहे, पूर्णतेचा स्वभाव आनंद आहे. मग आपण समाधानने मागावं म्हटले. ह्याचं समाधानने मागितलं आणि ते त्यांनी म्हटले ठीक आहे मंजूर, की बाकी सगळं मंजूर. आता त्याच्यात तुमची खात्यात किती आहे तेवढं देतील. आता असं नाही की हे मंजूर म्हणजे मग हे एखादा मनुष्य म्हणेल आपला आपण तर काय विचारच असतो, त्यामुळे काय प्रश्न येत नाही. मग आपण म्हणून मग असं जर सोपं असेल तर समाधान मागावं. मग त्यात माझा प्लॉट आला, माझं लग्न आलं, माझं सोपंच होईल का? मी असं नाही, तुला भाड्याच्या घरात राहावं लागेल, हां ठीक आहे, पण तुला समाधान राहील. मग मला सांगा, मालकीच्या घरात राहणारा एखादा अस्वस्थ असत नाही का? मालकीच्या घरात राहून समाधान होत नाही आणि भाड्याच्या घरात राहून होऊ शकतं. आपण मागितलं काय समाधान ते, मग समाधान ते भाड्याच्या घरात पण देतात, मालकीच्या घरात पण देतात. ते काही घर देत नाही तसं आहे का? देतात. घर देणार, नोकरी देणार नाही असं आहे का? देणार. लग्न होणार नाही असं आहे का? होणार. पण समाधान राहणार. आपण एरवी लग्नच नुसतं मागितलं आणि जर झालं काय काय होईल, काय कोणा ठेव पुढं समाधान होईल की नाही याचं काय उत्तर आहे. पुन्हा आपल्याला त्यावेळेला वाटेल ठीक आहे झालं बाबा, चला एकदा सुटलो. सुटलो का सापडलो? सापडलोच, अडकलोच, सुटलो नाही, अडकलो. त्यामुळं भक्ती खरी नाही किंवा खरी आहे ओळखायसाठी हे असते की भक्ती खरी जर नसली तर खरी कशावर ओळखायची? की जी केल्यानंतर मनुष्य थांबतो मनाने, ती भक्ती खरी. माझ्या दृष्टीने ही केल्यानंतर आता थांब, नाम घेतोय ना, आता मला वेगळे आणखीन ज्या धडपडी, जी काळजी, जे भय, त्याची मला काय आता काळजी नाही, त्याचं मला भय नाही. मी नाम घेतो, त्यात आलं सगळं. आता त्यात काय आलं? त्यात मार्केट आलं, त्यात ते हे आलं, ते तुमचे बाजार आला, ते सगळं पैसा आला, सगळं आलं. जेवढं मला गरजेचं लागणार, जे मला समाधानाला पडेल ते देणार. मग आता ना हे 17 सालापर्यंत नोकरी दिली नाही, 6 वर्ष कायम केलं नाही. म्हणजे असं म्हणावं का की मग एवढे महाराज माझ्या मागे त्यांनी मला शब्द दिला होता, साधं मला कन्फर्म नाही होता. त्यांना काळजी येईल त्याची, कन्फर्म होणार का नाही, आणि कन्फर्म झाल्यावरच काय समाधान असतं असं आहे का? कन्फर्म झाल्यावर परिस्थिती चांगली नसली, कंपनीची काय बिघडली किंवा उद्या समजा त्या नोकरीत काय तिथे बालंट आलं माणसावर, काय अडचण आली तर काय होईल पुढे? म्हणजे किती त्यांचं आणि सांगणं बरोबर. महाराजांनी जे उत्तरं दिली ती त्या वेळेला त्या उत्तरांचे अर्थ तेव्हा सो लक्षात. त्यातच घटना पुढे आहे की यांच्या काळामध्ये 6 वर्षानंतर हुकूम आला की ह्यांना कायम करायचे असले तर ह्यांची एक परीक्षा घ्या. आता बरोबर आहे, एवढं कायम करणार आहेत म्हटल्यानंतर नुसत्या 2 वर्ष काम केलं एवढ्यावर नाही, तर अकाउंट्सचा प्रश्न आहे, तर त्यांच्या अकाउंट्सच्या परीक्षा घ्या आणि ते पास होतील तर ते पास झाल्यानंतर त्यांना कायम करून घ्या, असा हा सरकारचा हुकूम आहे. ते सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, तर त्यांचा हुकूम आहे मिलिटरी अकाउंट्समध्ये. तेव्हा तो हुकूम आल्यानंतर ह्यांना खरं सांगायचं तर आतून धडकी भरली की हे आता पुन्हा परीक्षेचं प्रकरण आलं. बरं तसं, आणि ते स्वतः त्या बाबतीत अत्यंत सरळ आहेत. ते म्हणतात की माझं यात काही हे नाही, डोकं चालत नाही, माझ्याकडे कुठली डिग्री नाही, मला काय त्याची बुद्धिमत्ता नाही, पास नाही झालं उद्या तर नोकरी देईल. पण महाराजांनी जर सांगितले आपल्याला काळजी करू नको, बाई तो भक्तीचा दिवा, त्यामुळे तिथं अंधार नाही. आणि त्यांनी परीक्षा घेतली. आता त्यांना ते म्हणजे माझं गणित कच्चं, त्यांचं स्वतःचं गणित कच्चं, त्यामुळे गणितात आज उगं नाही ह्याची त्यांना गॅरंटी नव्हती. आणि त्यातसुद्धा भाऊसाहेब मागं अजून उभे होते, ते स्वतः ओव्हरसिअर इंजिनियर, त्या काळातले गव्हर्नमेंट इंजिनियर,
तर ते म्हणले मी गणित घेतो तुझं, तू काळजी करू नको, गणित घेतो. त्यांनी त्यांची गणिताचा अभ्यास घेतला, परीक्षा झाली आणि जे व्हायचं तेच झालं. शेवटी ते नापास झाले. परीक्षा काय करावं मला सांगा. अशा वयाला प्रपंच एवढा झालेला, आता इकडे ही 9 सालचं लग्न झालं, ही सगळी गोष्ट ही 17 साली लागल्यानंतर 6 वर्ष, 23 साली गोष्ट. 9 साली लग्न झालेल्या माणसाची 23 साली कन्फर्मेशनसाठी परीक्षा होते आणि त्यात तो नापास होतोय. तर मला सांगा त्या क्षणी ते एरवी काय झालं असतं, एरवीच्या माणसाचं काय झालं असतं आणि भक्तिमान माणसाचं काय होतं. तर ते म्हणाले मला गणितात नाही तरी मला गणित येत नव्हतेच, भाऊसाहेबांचेच परिश्रम वाया गेले एवढंच वाटलं, बाकी काय. आणि आता प्रश्न एवढाच राहिला फक्त की पुढे काय, कारण कायम करायचं नाही तर आता ते हुकूमच तसा आहे म्हणल्यानंतर विषयच नाही. तर ते म्हणले मी शांतपणे जात राहिलो, महाराजांच्या कानावर घातलं, महाराज असंच झाले. महाराज म्हणले असू देत, असू देत बघू, असू देत बघू, त्या पलीकडे काय नाही. त्या काळात ही सगळ्या वेगळ्या विभागातली माणसं तिथे असायची. त्यातले मद्रासची एक सुपरिटेंडंट होते, त्याने एक दिवशी त्यांना बोलावलं, जरा तू त्या परीक्षेत नोकरी चालू आहे, कायम नाही आहे, नोकरीतनं काय काढली नाही, दुसरी दिवशी जा म्हणून सांगितलेलं नाही आहे, फक्त कायम नाही करू शकले, कारण जे पास झाले ते कायम झाले, जे नापास झाले त्यांना कायम नाही करता आलं. तर त्या मद्रास सुपरिटेंडंट बोलून घेतलं, म्हणले मला एक अर्ज लिहून द्या, असं माझे मी इतकी वर्ष काम केलं, हे केलं ते केलं. त्यांनी काय सांगितलं ते त्यांनी लिहून दिलं, महाराजांनी मी त्यांना सांगितलं, मी आपलं त्यांना लिहून दिलं. त्यांनी तो अर्ज त्यांच्यावरच्या साहेबांकडे पाठवून दिला आणि काय त्यांनी त्याच्यावर रिमार्क मारले काय झालं माहीत नाही, यांचं कन्फर्मेशन आलं. पास नसले तरी यास कायम करून घ्यावे असा हुकूम आला वरून. म्हटलं असा दिल्लीचा हुकूम एवढा त्यांनीच काढलेला असताना, नियम सगळं असताना हा आणला, हा कुणी आणला असेल म्हणले, माझ्या आयुष्यात त्यांनीच आणला ना. म्हणजे हा देवाचा दिवा लागलेला आहे, आपला राम मागे उभा आहे, आपल्याला काळजी नाही. हा दिवा लागलेला असल्यानंतर हा अज्ञानाचा अंधार आणि जे भय जे माणसाच्या मनात वावरू शकतं, हे सगळे यात प्रसंगातून गेलेत, ते आपल्याला जवळचे आहेत. म्हणून हे मुद्दाम मी सांगितलं की हे सगळं जवळ घडलेलं आहे. तर त्यावेळेला 6 वर्षानंतर अशा तऱ्हेची परिस्थितीतसुद्धा त्यांना कायम करून घ्यावे हा हुकूम आला. त्यांनी इतकंही लिहिलं की तुला नोकरीची काळजी करण्याचे कारण नाही, हे मी ते जाण्यापूर्वी त्यांनी सांगितलं होतं. ते मी त्या 17 साली लागलेली सगळी नोकरी त्यांची काउंट केली गेली आणि ते 17 सालापासून म्हणजे 1917 ते 48 31 वर्षाची नोकरी पूर्ण झाली पुढं आयुष्यात. आणि 31 वर्षाच्या नोकरीची पेन्शन घेऊन मी रिटायर झालो आणि पूर्ण महाराजांच्या सेवेला वाहून घेतलं. आता काय हे ज्याने हे केलं आहे त्यांना भक्तीचं काय मर्म काय ते कळलं आहे. तुझे होईल म्हणजे होईल ते तो दिवा जर भक्तीचा, तो निष्ठेचा, तो ती खरी भक्ती. नाहीतर महाराजांनी मला नापास केलं, आता काय खरं नाही, आता महाराज नाही, नाम नाही, काय नाही. एक तर दुसरे महाराज बघितले पाहिजे, असली काही गरज नाही, सर्व एकच आहेत. त्यांनी देवाने आश्वासन दिले ना आपल्याला, तर ते त्यांचा शब्द आहे. ह्यात आता शेवटी म्हणताना ही खरी भक्ती वगैरे हे सगळं सांगताना शेवटी तुकोबा काय म्हणाले की हे म्हणजे करिता स्वामी सेवे कसं करू शकाल, हे हाही मार्ग आहे शेवटी की खरी भक्ती आहे. बरोबर आपल्याला कळलं की खऱ्या भक्तीमध्ये कसलीही काळजी नाही, कसलीही भय राहत नाही. ज्याची खरी भक्ती त्याला काय भय आहे असं विचारले सुरुवातीलाच, तर तसं त्यांना स्वतःला त्यांच्या त्या विपन्न अवस्थेत सुद्धा कसल्याचंही भय वाटलं नाही. परिचित पुढं या मुलांचं काय होईल, ह्याचं काय होईल, त्याचं काय होईल, काही त्यांना त्याचं वाटलं नाही. त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा. मग याचा मार्ग काय हे त्यांनी कसं केलं, तर त्यांनी असं लिहिलं, मी विठ्ठलाशी संवाद करीत राहिलो सारखं. आता त्यांची होत आहे भाव आहे, त्यांच्याशी देव बोलू शकतो. देव कोणाशी बोलतो, ज्याचा भाव आहे त्याच्याशी बोलतो. त्याचा भाव नाही, तिथं माणूस असला तरी बोललेलं ऐकत नाही मनुष्य, तर काय करणार. मनुष्य असून सुद्धा काही उपयोग नाही. भाव असेल मनुष्याशी बोलेल, भाव असेल तर मूर्तीशी बोलेल, भाव असेल तर, म्हणून त्यांनी म्हटलं करिता स्वामी सवे वाद. आणि करिता स्वामी सवे वाद होतं काय, करिता स्वामी सवे वाद म्हटल्यानंतर आपल्याला वादच आठवतो. अभंगांचे सुद्धा अर्थ लागणे गोष्ट जरा अवघडच आहे. काय होतं वाद एकदा म्हटलं की माणसाला कोर्ट कचेरी आपले ते विसंवाद आणि ते सगळं वाद याचा अर्थ एकमेकांच्यातला संवाद. तो आमचा स्वामींशी म्हणजे भगवंताशी सुरू आहे, माझा विठ्ठलाशी संवाद आहे. त्यामुळे विठ्ठलाशी संवाद करता करता मी हे शिकलो. आणि मला सांगा हे इतर संतांनी काय वेगळं सांगितलं, हेच सांगितलं ना. आपण विचार करून आणि आठवून पहा, उपदेश ते न देती स्वतः संतांपाशी जावे त्यांचे जवळी बैसावे. आता हे कशासाठी बसावं, संवादासाठीच बसावं ना. ते काही बोलतील असंच आहे का, ते काय तुमच्याशीच त्यांनी वेळ दिला पाहिजे असं आहे का. गुरुदेवाने जसं सांगितलं तिथे की काही मी इथे राहण्यानंतर मी ते जे कोणी 8 दिवस 15 दिवस महिनाभर श्रावण सप्ताह अमका तमका असे आलेले आहेत तर त्यांना मी वेळ दिलाच पाहिजे असं आहे का. तिथे ते माझेच आहेत, ते इथेच आहेत.
जो 2 तासासाठी आला आणि ज्याला परत रेल्वेने जायचं आहे त्याला मी 2 तास दिले, हे बरोबर आहे, मागे आपला विषय झाला होता. तर त्यासाठी ते अमुकच पाहिजे असं काही नाही. त्यांच्याशी संवाद आहे. संवाद म्हणजे अगदी प्रत्यक्ष बसून काही त्यांच्यासमोर अमुक तास बोललं म्हणजे अमुक काम होतं असं काही नसतं. तुमचा संवाद म्हणजे तुमच्या एकमेकांच्यातलं जे काही नातं आहे, मनाचं नातं आहे, तर त्यावेळेला तुमची सुख दुःख तुम्हाला वाटणाऱ्या गोष्टी काय जे असेल ते आपण त्यांना मनाने सांगतोय, ते भगवंताशी बोलत आहेत. त्यांचं म्हणणं करिता स्वामी सवे वाद, आणि त्यांचं म्हणणं उलटं की त्यांचा जसा माझा संवाद होत जातो आहे भगवंताचा तसा माझा आनंद वाढतच चालला, अधिक आनंद. जेवढं मी त्यांच्याबरोबर जसा मी जास्तीत जास्त बोलत गेलो तसा माझ्या मनाचा आनंद वाढतच गेलेला आहे आजपर्यंत. ह्या संवादाने आनंद वाढवीत ते पुढे गेले. आणि यांनी हे जे ज्यांचं आत्ता मी आपल्याला स्वामींचं म्हटलं की सदा संतांपाशी जावे, त्यांच्या जवळी बसावे, उपदेश तेने देती तरी ऐकाव्या त्या गोष्टी. त्यांनी जर स्वतःला काही उपदेश केलेला वेगळा नसेल, जर स्वतःसाठी सांगितलेलं, तर त्याचे काही गप्पा गोष्टी सांगत असतात. ते कोणाची गोष्टी सांगतील, त्यांच्या आयुष्यातल्या सांगतील आणि काही सांगतील. तोच आपल्याला उपदेश आहे. सहज बोलणं हे तो उपदेश आहे. त्यांचं जे काय चाललेलं आहे त्याच्यातच आपल्याला उपदेश होऊन जातो. त्यामुळे ते तसं जर जमत नसेल तर हा मार्ग सांगितला, तोही संतांनीच सांगितला. तेची उपदेश होती त्याही कष्ट नष्ट होती. आपले जे भक्तीचे भयाचे कष्ट आहेत, दुःखाचे कष्ट आहेत, अंधाराचे कष्ट आहेत, ते सुद्धा नुसते त्यांच्या संगतीत बसून जे काय चाललं आहे ते नुसतं ऐकत बसलं तरी बस आहे. किती वेळा आपण सत्पुरुषांच्याकडे पाहिला असेल, बाबांच्याकडे पाहिलं, त्यांच्याबरोबर येऊन माणसं येणार, गप्पा मारणार, बोलणार, प्रशंका विचारणार, उत्तर देणार, ते निघून जाणार. बाजूला बसलेल्या आपोआपच ज्ञान झालं सगळ्याचं. त्याचं काम आपोआपच झालं. नुसत्या सत्संगतीनं सुद्धा ती उतरून गेलेली किती माणसं आहेत अशी. त्यांचं कुठं त्या भगवंताशी का त्या सत्पुरुषांशी प्रत्यक्ष बोलण्याचा काय फारसा संबंध पण आलेला नाही. पण प्रगतीनं म्हटलं, समाधानाने म्हटलं, आनंदाने म्हटलं तर अधिक आनंद. हे जे म्हटलं करिता स्वामी सवेवाद, अधिक आनंद. तर हे सातत्य असं नाही, नुसतं तिथं राहावं लागतं. कोणत्या अर्थाने? प्रत्यक्ष राहायला मिळालं तर फारच उत्तम आहे. शरीराने मनुष्य वास करू शकला, राहू शकला, तिथं तर उत्तमच आहे. नसेल तर मनाने तर राहील. आता हे काही तिथं काही आपण असं विचार करिता स्वामी सवेवाद म्हणून काही तिथं विठोबाच्या पायाशी कायम आपले तुकाराम महाराज बसलेले, आपले कायम काय सोडायला तयार नाही, असं काही आहे का? ते आपल्या गावी भजन करतात. हाच त्याचा संवाद. जे भजनाचं रहस्य सांगताना महाराजांनी हेच सांगितलं की मी भजन करीत असताना माझ्यासमोर फक्त भगवंतच असे, बाकी काही नाही. असं जर तुम्ही जर समजा भजन केलं तर आणखीन संवाद काय करायचा आहे? जाता डोक्यातनं सगळं निघून जातं. बरोबर विचार, बरोबर काय काय डोक्यात शंका असतात ते निघून जातात. त्या प्रश्नांची उत्तरं मिळत जातात. सगळं डोक्यातलं जात असतं, आपोआपच जातं. वेगळं काही करावं लागत नाही, कारण तुम्ही त्या लेंथवर त्या वेव्हजवर तुम्ही आहात. ती जी काही वेवलेंथ आहे त्याच्यावर तुम्ही आहात. त्या ट्युनिंगमध्ये तुम्हाला आपोआप तुमचं काम होऊन जातं. तर ते भजनाने साधता येतं. ते ह्या प्रत्यक्ष असेल तर तसं साधता येईल. आता आपल्याकडे रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीत आपण ऐकलं असेल, त्यांच्यासमोर ते बसलेले असायचे. तर ती त्यांच्याबरोबर जे कोण आजूबाजूला मंडळी, तरुण मंडळी, ही सगळी विशेष मंडळी बसलेली असायची. कसल्या तरी विषयावर गप्पा चालायच्या. तर गप्पा चालता त्याच्यात ते एकदा बोलता सगळ्या मार्गांचा विषय नाही. तुम्ही गीता वाचले, गहू वाचले, म्हणजे काय मार्ग सांगितलं, कर्मयोग सांगितला, ज्ञानयोग सांगितला, ते आपलं सहज जाता काहीतरी विचारायचं असं. बाजूच्या बसलेल्यांना ऐकूनच कळायचं, हां गीतेमध्ये कुठला मार्ग आहे, तेच काय, ते काय म्हणाले त्याच्यावर, ते महत्त्वाचं. त्या ठिकाणी ते काय म्हणाले हे ह्याच्यात जाता कळत असतं. तर ते, आणि आपल्यालाही कल्पना आहे की सगळ्यात म्हणले सार कशाचं आहे, तर ते कसं साधतं. म्हणजे आज ह्याच्यात काय सांगितलं, तर ज्ञानमार्ग सांगितला, अमुक सांगितलं, ते म्हणले यातला कर्ममार्ग बरोबर आहे, कर्मयोग. कर्मयोग हा मार्ग सगळ्यांना, कारण कर्म सगळेच करतात म्हणून एक वेळ ज्ञानाचं एखाद्याला जमेल न जमेल, योगाचं जमेल न जमेल, पण कर्ममार्ग सगळ्यांना जमेल. त्यामुळे कर्मयोगाचा जो मार्ग आहे हा सगळ्यांना चांगल्या पटण्यासारखा आहे असं मला वाटतं, असं ते म्हणाले. आता ते म्हणत आहेत आणि हे बोलत आहेत, ते दोघांच्यात हा संवाद चालू आहे. तर या वेळेला काय झालं, तर हे संवाद चालू असताना हे काय म्हणाले की रामकृष्ण म्हणाले की हे खरं आहे मात्र की कर्ममार्गाने होतं, पण म्हणले नुसत्या कर्माने होतं का, तर शिष्य म्हणाल नाही, कर्म अर्पण करण्यानं होतं. रामकृष्ण म्हणले सगळी कर्माची फळं ही भगवंताला अर्पण केल्यानंतर कर्माचा कर्मयोग होतो. आपण कर्माच्या भाषेमध्ये जेव्हा नेहमी विचार करतो कर्मयोगाचा, तशी भगवंताशी जोडून राहून कर्म करणं आणि कर्म भगवंताला जोडणं असं म्हणतो. रामकृष्ण जाता म्हणले फळ अर्पण करावं लागतं प्रत्येक कर्माचं. प्रत्येक कर्माचं फळ अर्पण केलं तर अर्पण केल्यानंतर त्याचा कर्मयोग होऊन जातो. नंतर संवादात हा विषय आला की, आणि हे आपल्याला संवादाचं बाकीचं धर्म किंवा काय वर्म काय असेल ते कळू, पुढचं न कळू, ते काय असेल ते कर्मयोगातलं. पण कर्मयोगातलं एक माझ्या लक्षात आलं की कर्माचं फळ अर्पण करायचं आहे. एखादं झाड लावलं, झाड लावण्याचं कर्म आहे, त्याला फळं आली, किंवा एखादं वेल लावली, त्याला फुलं आली,
आता कर्मफळ अर्पण करायचं म्हणजे फुलं काढून अर्पण करायची, फळ काढून अर्पण करायचं. आपल्याला कळू शकते ही भाषा की ह्यातलं फळ अर्पण करायचं आहे. तर जे कर्म करू त्याचं फळ अर्पण करायचं आहे. त्यात त्यांची कर्माची युक्ती कोणती असावी त्याची चर्चा आहे. तर ती कर्माची युक्ती म्हणजे सरळ आहे. ती म्हटली चोरी करता येणार नाही, चोरीचं फळ अर्पण करायचं आहे. तुम्ही आता ह्याचा नंतर विचार करून बघा क्षणभर की चोराला चोरी करायची आहे. पैसे काय ₹1,00,000 उचलायचे त्याला समजा, अशी चोरी करायची समजा. आता प्रत्येक कर्माचं फळ अर्पण करायचे. आता ते ₹1,00,000 अर्पण करून जर पेटीत टाकायची असली देऊन देवाच्या समोर, तो म्हणेल मी चोरीच कशाला करू म्हणत, असं नाही का होणार. म्हणजे कर्मफळ करणं अर्पण करण्यामध्ये मुळातच त्याच्यात ती चोरी आवरलीच. म्हणजे ते जर फळ अर्पण करायचं असेल तर त्याचा आधीच विचार करावा लागतो की अरे हे कर्मच करता येत नाही. म्हणजे फळ अर्पण करणं इतक्या साध्या भाषेत सांगितलं असलं तरीसुद्धा त्याच्यात प्रकाश आत असतोच. तो एकदा सापडला की कळतं की अरे कर्म फळ अर्पण करणं म्हणजे अर्पण करायच्या वेळेला आता अगदी आपल्या साध्या प्रपंचातलं उदाहरण घ्या. मुलं बाळं आहेत, हे आहेत, हे बरोबर आहे, ही कर्म फळच आहेत एक प्रकारचे. मुलं बाळं त्यांची आहेत असं म्हणायचे. हां, मग आता ते बघतील त्यांचं हित अहित, त्यांचं कल्याण, हे सगळं ते नाही का बघणार. अर्पण करणं म्हणजे काय नेऊन काय तिथं का ठेवावं लागतं ते, आणि ते त्या पातळीवरचे नाहीत. त्यांच्याबरोबरच हा जे काय संवाद आहे त्याच्यातलंच पुढेही आपण शिकण्यासारखं आहे. समोर कायम असावं असं आहे. ते काय म्हणाले की हे आपल्याला खरोखर कर्माचं त्यांना म्हणजे आता ह्याच्या पुढचा त्यांनी या आपल्या या जे काय अभंग चालू आहे, असावा तो धर्म म्हणजे काय, मग साहो जाते वर्म, असावा तो धर्म. हा धर्म कोणता, धर्म म्हणजे कुठल्या तरी धर्माचा असावा असं का त्यांना म्हणायचं आहे. त्या अर्थाने नाहीच म्हणायचं. आपली भगवंताची जी धारणा आहे ती आपली कायम पक्की करणार आहे कृती, त्या कृती हा धर्म आहे आपला. त्या अर्थाने माझी भगवंतावरचा महाराजांच्यावरचा काय आपल्या उपास्य देवतावरचा त्याचा विश्वास आणि निष्ठा माझी वाढवेल असं जे माझं काम आहे ते माझी जी कर्म आहेत. स्वधर्म हे कर्म आहेच, म्हणजे स्वरूपविराहण्या स्वधर्म वगैरे या अर्थाने धर्म आहेच, पण धर्माचं मुळात धारणा ह्या त्याचा मूळ गाभा आहे. तर ती इथली आपल्याला अपेक्षित भक्तीतली धारणा कुठली, तर माझी भगवंताशी जे नातं आहे ते पक्क करीत जाईल असं जे कृती किंवा जे कर्म असेल ते माझ्या दृष्टीनं धर्म आहे. मग आता हे करताना मला भगवंत जवळ आला की लांब गेला आपण ठराव कर्मावर प्रत्येकाच्या. आणि जर त्याच्यात खोल मनुष्य एकदा असावा तो धर्म मग साहो जाते वर्म, ते कसं सापडतं आणि त्यांना काय अवस्थेला नेऊन ठेवतं हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. विषय त्यांचा चालला आहे म्हणून त्यांचा आता उल्लेख केला म्हणतो. ते काय म्हणाले की देवाचे आता ते तर मातेचे पुजारी होते, त्यामुळे पूजेच्या कामासाठी फुलं काढायची ते करायचं हे त्यांचं काम, पूजा करायची म्हणून. मग आता त्यासाठी कधी बेल काढायचे, फुलं काढायची, दुर्वा काढायचा. तर बेलाचे पानं ज्या वेळेला तोडली तर ती तोडताना बेलाची पानं तोडताना ते बेलाची आपल्याला कल्पना आहे बेलाच्या बाबतीत विशेषतः असं होण्याची शक्यता असते किंवा पानं काढताना. तर ते काढताना जरा जोरात तोडलं गेलं तर त्याची थोडीशी साल बाजूची त्या पानाबरोबर निघाली तर त्यांना अस्वस्थता आली. म्हणजे करायच्या त्या कर्माला हा दर्जा असावा. आपण बेल तोडतो हे बरोबर आहे, पण बेल तोडताना सुद्धा त्याच्या बाजूची साल तोडायचा आपल्याला काही अधिकार आहे का. आपल्या भावाने आपण हे काम करतो, त्या भावाने बेल वाहून आपण त्या काय दैवताची पूजा करणार आणि ते आपल्याला जर ते कर्म म्हणून किंवा धर्म म्हणून आचार म्हणून ते आपल्याला उपयोगी पडणार आहे, ती पूजा उपयोगी पडणार आहे, तर त्यावेळेला ती सालसुद्धा अस्वस्थ केली पाहिजे त्या सालीनं. तर बरोबरच खरा धर्म त्यातला असावा तो धर्म कुठला, हा असावा तो धर्म मग सगळं पुढचं सगळं होऊ शकतं. तर ती साल निघाली. तेव्हापासून त्यांच्या मनात विचार आला की मी अर्पण जे करतोय तेही काहीतरी गडबड आहे आणि हे तोडलं ज्या पद्धतीनं त्यात साल निघाली हे पण चुकीचं आहे. मग नंतर ते फुलं तोडायला गेलेल्याच्या ज्या वेळेला प्रसंग घडला त्यावेळेला याचं खरं उत्तर आपल्याला पूर्ण मिळतं. फुलं तोडायला ज्या वेळेला गेले त्यावेळेला झाडावर फुल होतं. आपण आपल्यापुरता विचार करून ठेवा, खूप पुढचं असेल कदाचित, पण असंच लागतं आपल्याला. डोंगराचं शिखर दिसत असलं म्हणजे मनुष्याची प्रगती होत असते त्या दिशेनं. त्यानं इथं जमिनीवर इकडे तिकडे असं बघून बघायचं झालं तर चांगलं हिमालयाकडे बघावं, म्हणजे त्याची तशी धाव पण त्याची जाते आणि त्याच्यात उत्साहही तेवढा निर्माण होतो. तसं हे रामकृष्णांचं आहे. ते कसं म्हणाले की फुलं तोडायला गेलो पूजेसाठी, तर फुलं तोडायला गेल्यानंतर ती झाडावर ती फुलं बघितली आणि माझं जे चित्त एकाग्र झालं त्यावेळेला मला असं लक्षात आलं की अरे मला क्षणभर मला ज्या देवीची मी पूजा करणार, ज्या देवाला हे अर्पण करणार, तो देव ज्या वेळेला मी फुलं अर्पण करतो तेव्हा जसा दिसतो तसं झाड त्याच्यावर फुलं असताना दिसतंय. आता ते फुल काढावं का नाही. काय काढणार फुलं आपण मला सांग, काय झाडाचं की ज्याची खरीच भक्ती आहे, ज्याची खरीच पूजा करायची ज्याला, तो देवावरचं फुल जे ठेवलेलं आहे ते काढून घेईल का पूजेमध्ये, त्याच्या बसेल का ते. मग झाडावरचं फुल तरी कशाला काढा, झाडावर पूजा झालेली फुलाची, त्या झाडावर पूजा झाली हे ज्या वेळेला हे आपल्या, कारण
एक झाड आहे, अशी अनेक झाडं आहेत, एवढा मोठं विराट दर्शन भगवंताचं होते, त्याची पूजा त्यांनी केलेली आहे. आपण आता म्हणजे बरोबर विनोबाजी इकडे म्हणले की आपला नमस्कार बाकी राहिला आहे ते झालं, आपला नमस्कार बाकी राहिला आहे, त्याला नमस्कार केला तरी पूजा केल्यासारखं आहे. म्हणून म्हटलं मी धर्मात कर्माकांडात अडकू नका, ते घोटाळा आहे सगळा पुढे. त्यात अडकलात की ह्या एवढ्या पूजेला मुकायला होईल, जी पूजा माणसाचं सगळं अंतःकरण पाडून टाकते. म्हणून म्हटलं असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म. तेव्हा सगुण निर्गुण काय आपल्याला जो मार्ग चालायचा चाला, वर्म लक्षात घेऊन चालावे काय, त्याचा अर्थ लक्षात घेऊन जावं म्हणजे झालं. आता ह्यांना जर पूजेचा हा अर्थ कळत असेल, ते एक धर्माचरण आहे, ठीक आहे, त्याच्यातली पूजा हे एक मार्ग आहे, एक तेही बरोबर आहे, पण त्याच्यातलं वर्म माहिती त्यांना. वर्माचा अर्थ इथे दोन्ही आहेत की एका बाजूनी चुकलं तरी सावरलं जाईल आणि त्याचा मूळ अर्थही लक्षात येईल. बरं, म्हणजे अगदी मुद्द्याची गोष्ट. तर ती मुद्द्याची गोष्ट ही आहे की अरे ते पण जिवंत आहे, तर त्याच्या ठिकाणी एवढा मोठा विराट हा सगळा पुरुष आहे, तर त्याच्या ह्या पूजा आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत, त्याच्यासाठी फुलं वाहिली गेलेली आहेत तिथं. ती वाहिली गेलेली फुलं आहेत, आता त्यांना नमस्कार करा, आत करा, आत या आणि देवासमोर नमस्कार करा. मी तुझं बाहेर जे दर्शन झालं तिथं नमस्कार करून आलो, आता मूर्तीला आणि याला सगळ्याला नमस्कार, झाली पूजा. किती पुढे जाता येतं. ह्याच्यात माणसाचं जे अंतःकरण बदललेलं असेल त्या क्षणी त्याला त्याचा भगवंत करण्याची क्षमता या मूळ अर्थात आहे. हे जर वर्म त्या त्या आचरणाचं आपल्याला सापडलं तर ते करावं. हे मी याला काम आता हे सगळं पुढे नाही, तसं ते वर्षभर एका कारणासाठी ठेवलं होतं. कुळाचार आहे, तमकाय लावून ठेवलं आपल्याला, नाही असं नाही, पण ते केल्यानं अमुक होणार. आज ती मूळ काय तिने कशासाठी म्हटलं आहे ते बघावं. त्यांनी पूजा करताना फुलं व्हायला सांगितली आहेत, बरोबर आहे, पण आपल्याला जोपर्यंत झाडातला देव दिसत नाही तोपर्यंत पूजा व्हाय, देवाला व्हा सांगितलं. त्याच्याबरोबरही अगदी बारीक कॉमेंट म्हणजे आहेच. ते म्हणले कदाचित ही फुलं आपण आपल्या वासासाठी घेऊ, काढून खिशात ठेवू, काय माळू, काय करू, माळ करू त्याची काहीतरी, काय वेड्या करतात ते त्याला काय माळतात तसले काहीतरी करू, हे आम्ही करून कदाचित त्याचा आपल्यासाठी वापर करू, ते होऊ नये म्हणून त्याला सांगितली फुलं काढली की ती देवाला घाला. म्हणजे धर्माने हळूहळू वळण लावत नेले. कुठेही कोणत्याही याच्यात झालं तरी शेवटी वळण लावण्याचा प्रकार असतो. माणसाला एवढी झेप नाही जमली तर त्यांनी निदान देवाला व्हावी, पण कुठंपर्यंत व्हावी, खरी ती तिथं छान आहेत. मग तिथं छान आहेत, तिथे ज्यावेळेला भगवंत दिसेल आणि माझा जो भगवंत आहे तोही परिपूर्ण आहे आणि त्याची माझी प्रजाही परिपूर्ण आहे असं वाटत असेल तर तिथे हे थांबवलं पाहिजे. कारण ते त्याच्यात दिसते. आत्ता प्रत्यक्ष झाडात भगवंत दिसतोय आणि ज्या फुलं घातलेली नाहीत त्या पांडुरंगातही भगवंत दिसत आहे. इथपर्यंत नेण्याची क्षमता ह्या सगळं समजून घेण्यामध्ये आहे. म्हणून मी अगदी सुरुवात आपल्याला केली होती ती त्या पूर्वजांच्या सगळ्या ह्याच्यापासून केली. समजून घ्या, त्याच्यातले आचार समजून घ्यावे, त्याच्यातले विचार, त्यांचा मूळ भाव समजून घ्यावा, काय करायचं, काय अभिप्रेत आहे ते समजून घ्यावं. तर त्या अर्थाने हे सगळं चालेल. म्हणजे करिता स्वामी सवेवाद अधिक आनंद होत जातो, तो घ्यावा. असावा तो धर्म मगसा हो जाते वर्म. हे तुकाराम महाराजांच्या म्हणण्याला जे अर्थ आहे तो सगुणाचा अर्थ सगुणाला आहे, निर्गुणाचा निर्गुणाला आहेच. जोपर्यंत म्हणून आपल्याकडे समर्थाने काल लिहून ठेवलं सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. पण निर्गुण पाविजे निर्धारे हे होतं ह्याची खात्री दिली आहे. आपल्याला फक्त डोक्यात पाहिजे की मला तिथं जायचं आहे, मी हे करतो आहे हे बरोबरच आहे, मला तिथं जायचं. जसं पायरी आहे ते पायऱ्या आहेत म्हणून माडीवर जाणं शक्य आहे, त्यामुळे पायऱ्या लागणारच. मी काय पक्षी नाही उड्डाण करून जायला, त्यामुळे माझ्या दृष्टीनं पायऱ्या पाहिजेत. तसं मला सगुण पाहिजेच, पण सगुणाचा अर्थ कळून सगुण पाहिजे, सगुण समजून घेऊन सगुण पाहिजे, सगुणाच्या मर्यादा लक्षात घेऊन सगुण पाहिजे. सगुण पाहिजे पण सगुण मला अशासाठी पाहिजे. तर हे सगळं कसं कळतं, करिता स्वामी सवेवाद. ते कशातून कळतं त्याचं ते सांगितलं ते याच्यासाठी. याच्यात आता एक आहे की शेवटी तुकोबा असं म्हणाले, हे तर त्यांनी समजून दिलं, मार्ग समजून दिला, संवाद ठेवा असं सांगितलं. तो आपल्याला भगवंताशी होत असेल भगवंताशी ठेवा, व्यक्तीशी होत असेल व्यक्तीशी ठेवा, तो नसेल ग्रंथाशी ठेवा. कुठे आपल्याला संवाद ठेवता येईल, सत्संगात ठेवता येईल, भावानी ठेवता येईल, कसं ठेवता येईल. फक्त एक असावं की ते खरं असावं, खरी सेवा, खरी व्यक्ती असावी. ती असली की हे सगळं जमणार. आपल्याला वेळेच्या मर्यादा येतात म्हणून मी या मधल्या याच्यावर जास्त काही बोलत नाही. पण एक नक्की की हे शेवटी तुकोबांचंच एवढं आपण म्हटलं आणि त्यांचंच हे आत्ता ऐकलं किंवा तसं करूया असं म्हटलं. ते का म्हटलं तर तुकोबांच्या म्हणण्याला शाश्वतता आली आहे म्हणून ते म्हटलं. त्या म्हणण्याला शाश्वत अर्थ आहे.
आम्ही आता पत्र लिहितच नाही सध्या, पण पूर्वीही लिहित होतो त्यावेळेला कोणी वाचत असेल असं काय वाटत नाही. तिथं वाचून झालं की ते पूर्वी तारा असायचे ना अडकवायचं, जुन्या लोकांना माहिती असेल. आमच्या पत्राची जास्तीत जास्त किंमत काय तर तारे ते त्याच्यात तो घुसून टाकणार आणि कधी लागलं तर ते आपलं चाळायचं जरी वेळ आली तर ती बघणार. ही परिस्थिती. आता मेलचं काय ह्याच्यापेक्षा वेगळं आहे असं नाही, ती मेलच मुळामध्ये, त्यामुळे ती फास्ट असते. बाकी काय आणखीन काय बोलत नाही, पण ती कधी डिलीट करून टाकेल, मनुष्य ट्रॅशमध्ये फेकून देईल, त्या ह्याच्यात टाकेल, काही त्याचं नाही. म्हणजे हे कोणाचं ऐकावून कोणाचं नाही, कोणाच्या शब्दाला वेट त्या अर्थाने वजन आहे ते आपल्याला कळेल. आणि त्या शब्दाला वजन असल्यामुळे त्या दृष्टीनं चाललो तर आपलं त्याला शाश्वत आहे म्हणून आपल्याला ती गवसेल आणि आपल्याला खऱ्या अर्थाने खरा धर्म, खरं सेवा, खरी पूजा हे कळेल. त्यासाठी हे सगळं आहे. ती शाश्वतता त्यांच्याला का आली तर त्यांनी हे स्वतः सांगितलेली, त्यांनी हे केलं. करिता स्वामी सवे वाद. त्या अभंगामध्ये त्यांनी जे पहिले आत्ता आपण 3-4 म्हटले तर त्यामध्ये त्यांनी तेच म्हटलं, मी सतत भगवंताशी पांडुरंगाशी मी बोलत असतो. आपल्याला अगदी आठवत असेल तर मागे एकदा विषय निघाला, बाबा महाराजांच्याबद्दल विषय निघाला होता, तेव्हा आपल्याला आठवत असेल की लहानपणी ही पूजा सोपवली होती. 2 भावंड आहेत, दोघांच्याकडे एकदा हा पूजा करायचा, एकदा ते पूजा करायचे. लहान असतानाची गोष्ट की 7-8 वर्षाची बरं. पण घेऊन जन्माला, भाव घेऊन जन्माला आलेलं असतं म्हणजे काय असतं ते कळतं. तर हा 10 मिनिटात पूजा करून भाऊ मोकळा व्हायचा. ह्यांच्याकडे पूजा आली की अर्धा तास पूजा झाली, 1 तास झालं तरी पूजा चालूच आहे. की काही काय म्हणजे वेळ काढतो ते बरोबर आहे. मोठी माणसं थकी मोठीच असतात, आपण त्याबद्दल काय म्हणायचं नाही, पण मोठी माणसं असं म्हणू शकतात. त्याप्रमाणे मोठी माणसं आहे म्हणायची की तू वेळ काढतोस, एवढीशी पूजा आहे, तो कसा 10 मिनिटात करून येतो. तुलना तर आपल्या ह्याच्यात बसलेलीच आहे डोक्यात, त्यामुळे तो 10 मिनिटात करून येतो, तुला तास लागतो. तेव्हा ते काय म्हणाले की मी पूजेला बसलो की देव माझ्याशी बोलत बसतात, त्यामुळे मला ऐकण्यात वेळ जातो. तेवढी शाश्वतता त्याला आहे, त्यांच्याकडे तेवढी खोली आणि तेवढा भाव आहे म्हणून ते तशा अवस्थेत आहे. तेव्हा शब्दांना त्यांनी असं म्हणजे शेवटी तुकोबांचं स्वतःच्याबद्दलचं जे वाक्य आहे किंवा शेवटचा जो समारोप आहे त्यांचा, वदे वाग्देवी तुका विठ्ठली गौरवी. मी जे काय बोलतो आहे ते मी बोलत नाही, वाग्देवी बोलते आहे. इथे आपलं आता नेमकं रमणांचं तिथं आलंच आहे, वाक त्याच्यावर आलंच आहे. तेव्हा अंतःकरणातून वाटेत चित्त नाही, वाटेत मन नाही, वाटेत स्वतःची बुद्धी नाही, दुसरा विचार नाही, तशा अवस्थेतून जे बोललं जात आहे ती वाग्देवी बोलते. तेव्हा ते जी वाक जे बोलते त्याला विठ्ठलाकडे गौरव आहे, मान आहे. देवाकडे ज्या भक्ताच्या शब्दाला मान आहे तो भक्त देवच आहे की आणि काय त्यांनी म्हणावं आणि त्यांनी करावं. महाराज जे म्हणायचे की मी हाताला धरून तुमचं काम रामाकडून करून घेईन, ही जे काय भाव आहे ते त्यांच्या शब्दाला काय असा भाव का आहे तर तुका म्हणे, तुका म्हणजे वाग्देवी, वदे वाग्देवी, तुका नाही बोलत, वदे वाग्देवी तुका विठ्ठली गौरवी. विठ्ठलाकडून त्या माझे जे बोललं जाईल त्याचं विठ्ठल आदर करतो. विठ्ठल ते खरं करतो, मला भगवंत म्हणजे पांडुरंग ते खरं करतो. तर असं जर आहे तर मग मला आता सांगायची इथं सुरुवात केली त्या भयाचं काय आहे माझ्यापुढं. हे ज्या वातावरणात ते आहेत, ज्या वातावरणात ते आपल्याला देऊ शकतात, ज्या वातावरणात ते स्वतः वावरतायत, अनुभवाने सांगतायत, तिथं हे अमक्याने तमक्याने हे सांगितलं तसं वाचमनाने ह्याने ते पैशाने अमक्या तमक्याने नातेवाईकांनी ह्यांनी सुरक्षितता नाही. सुरक्षितता आत भगवंत जागृत असेल, देवा जागृत असेल तर सुरक्षितता आहे, नसेल तर असुरक्षितच आहे मनुष्य काय. मी बघितलं अगदी कितीही लहान मुलापासून अगदी वृद्धात वृद्ध अगदी म्हणा तिथपर्यंतची सगळी व्यक्ती कुठेतरी आतून अस्वस्थ किंवा अस्थिर आहे, भय आहे कुठेतरी. आणि जिथे भक्ती आहे तिथे लहान मुलांनी त्या भय नाही. म्हणजे हे यांच्या लहान वयालाही त्यांना भय नाही, मोठेपणी पण नाही आणि म्हातारपणी पण नाही, वृद्धपणी पण नाही, कुठेही भय नाही. त्यामुळं आपण ज्या अर्थाने या भयावर उपचार काढलेत ते काय स्वरूपाचे आहेत ह्याचं आपण जरा समजून घ्यावं की ते उपचार नाही, ते आपण आपल्या मतीनं अल्पमतीनं केलेले प्रयत्न आहेत. भक्तीच्या बाबतीत जे भय इकडे जे वाटते भक्ती सोडून द्या, भयापुरतं, तर भयावर उपचार म्हणून आम्ही जे भय पुढे उत्पन्न होऊ नये किंवा आपलं भय आपण निर्भय व्हावं म्हणून जे काय करतो आहे, मग ते संचय करत असेल, नाहीतर काय ते हे घेत असेल, जागा घेत असेल, नाही तर अमुक करत असेल, काय त्याचं जे काय करतो आहे ज्याच्यामुळे तो सुरक्षित राहील असं त्याला वाटतं, त्या उपायाने खऱ्या अर्थाने आपण निर्भय किंवा खऱ्या अर्थाने आनंदी त्यानं नाही होणार. ते करू दे, काय करायचं ते तुम्हाला करायचं ते करा, त्याबद्दल नाही, पण त्या अर्थाने कधी आनंदारी किंवा निर्भय त्या अर्थाने होणार नाही. ते होईल ते भगवंताचा हा दिवा लागला तरच होईल. मग तो लागलेला प्रकाश कायम ठेवणं आपल्याकडे एक आहे.
दिवा लावला, पूर्वीच्या काळातल्या ह्या आताची परिस्थिती ही सोडून द्या, पण उदाहरणासाठी आपल्याला जे कळून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी दिवा लावला तर त्याच्यात आपल्याला तेल घालत राहावं लागतं. साधारण ठरलेलं आहे. एक पणती लावली आहे, लावण दिवा लावला आहे, किती तास जातो? 2 तास जातो, 3 तास जातो. ते 3 तासात तो दिवा जायचा आत त्याच्यात पुन्हा तेल घालावं लागतं. तेवढं भगवंताचं स्मरण तेवढ्या अंतरात करावं लागतं. एवढं आहे. मी काही करा 3 तासांनी जर दिव्यातलं तेल संपत येणार असेल ते 3 तासाच्या आत आपल्याला पुन्हा जपाला बसलं पाहिजे साध्या भाषेत. तर हे रात्रभर असं राहणार. मग तो तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. मग दिवसभर फक्त अनुसंधानात आपली कामं करत नाही बस. मागे काय नाही. जिथे कुठे आपल्याला अनुसंधान, कारण बाहेर प्रकाश पडलेलाच आहे, भगवंत उगवलेलाच आहे, त्यामुळे ती अडचण नाही. तर हे करताना त्याचं प्रमाण काय राहील तर असं राहील. मग वदे वाग्देवी, ते तसे वदे वाग्देवी त्यांच्यातून बोलते म्हणून तुका विठ्ठली गौरवी असं आहे. तर या दृष्टीनं आपण बघावं. आणि मग यातून आपल्याला भक्तीच्या दृष्टीनं ह्या भयाचा प्रश्न, भया म्हणजे कसले हे नैराश्य आहे किंवा हे भय आहे किंवा चिंता आहेत, या सगळ्याला निष्ठेशिवाय, भक्तीशिवाय, भगवंताशिवाय दुसऱ्या कशाचंही उत्तर नाही. ते असेल तर ती असणार नाही. भगवंत असेल तर भय असणार नाही. जिथे भक्ती असेल ते भय असणार नाही. आणि जर भय असेल तर भक्ती नाही आहे असं समजायचं. आपल्याला दुसऱ्या बाजून पण विचार करून ठेवायचा आहे. जर मी भक्ती करीत असेल तर मला भय नाही वाटलं पाहिजे. प्रसंग माझ्यावर येणार, ते मला मान्य आहे. ते माझ्या प्रारंभाने माझ्या कर्माची फळ आहे, त्याचं ते माझं मलाच घ्यायचं आहे. भोग माझा मलाच सोसायचा त्याबद्दल, पण त्याचं मला भय नाही वाटणार, कारण भक्ती आहे. भक्ती असेल तर भय नसेल, भय असेल तर भक्ती नसेल. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी आपल्याला वाटचाल जी करायची असेल त्या वाटचालीसमोर ते आपल्याला समोर राहील. त्यामुळं ते जसं ज्या पद्धतीनं त्यांना सापडलं, त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतला, ते आपल्याला त्या अर्थाने ज्याला खरोखर निर्भयता आली त्याला खरोखर भक्ती साधली. मग ती निर्भयता पैशाबद्दल, परिस्थितीबद्दल, पुढच्या मुलाबाळांबद्दल, आणखीन कशाबद्दल, आपल्या स्वतःच्या प्रकृतीबद्दल, आजारपणांबद्दल, आमचे किती माणसाला वयाचे व्याप आहेत. ते खरोखर सगळ्यात मोठा व्यापाचा विषय हा आहे. पण तो सोडवायचा मार्ग पण इतका सोपा आहे, भक्तीचा आहे, खात्रीचा आहे आणि त्यांच्या अनुभवाचा आहे समोर. तर तो म्हणून तो आपण त्याला त्यांच्या शब्दात जे त्यांनी सांगितलं ते परत एकदा शेवटी बघूया आणि थांबू. तर त्या अर्थाने खरं भक्त आपल्याला होता यावं एवढीच प्रार्थना करेन त्यांना की एवढं आम्हाला आता हे समोर ठेवलं आहे तुम्ही अभंग, तर आम्हाला त्या अर्थाने खरं भक्त होऊ दे. ते झालं तर आम्हाला आनंद होईल. आणि त्या आनंदात आम्ही निर्भयतेनं जे जगू त्यामध्ये माणसाची नेहमी आनंदाची स्थिती तर टिकतेच, पण कार्यक्षमता वाढते, त्याच्या हातून जगाचं कल्याण होतं. तर ते कल्याण आपल्याकडून होईल नक्की, कुणाहीकडून ते होईल, तर ते व्हावं एवढी प्रार्थना करू. ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, 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 ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. करिता स्वामी सवेवाद अधिकाधिक आनंद, करिता स्वामी सवेवाद अधिकाधिक आनंद, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. असावा तो धर्म मग साहो जाते वर्म, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. वदे वाग्देवी तुका विठ्ठली गौरवी, वदे वाग्देवी तुका विठ्ठली गौरवी, ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा,
ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा, ज्याची खरी सेवा त्याचा भय काय जीवा. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की, सब संतन की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम.